हॅलो 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 हॅलो. बोर्डाचे विद्यार्थी, झालं का प्रिलिम्स? प्रिलिम्सची परीक्षा झालेली आहे का सगळ्यांची, की कोणाची राहिली अजून? बोला पटकन. येस, ऑल डन. तसं माझं लक्ष आहे ब्रॉडकास्टवर. काही बफरिंग वगैरे होत असेल तर फक्त सांगाल, तसं माझं लक्ष आहे. आमचे प्रिलिम्स 31 पर्यंत आहेत. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, बघू आपण. पेपर कसे जात आहेत तुमचे? काय सध्या कसा स्कोर येतोय? काय वाटतंय तुम्हाला? बोर्ड मॅनेज होतंय का? मॅनेज म्हणजे बोर्डाला मॅनेजच करायचं असतं, बोर्डाला टॉप करायचा प्रयत्न करू नका. बोर्ड्स प्लस सीईटी नीट करता येत नाही, तोच विषय आजचा. टेस्ट सिरीज मध्ये मार्क्स येत नाही, बघू. 10 तारखेपर्यंत कोणते चॅप्टर्स करावे सगळं डिटेलमध्ये डिस्कस करू आपण, डोंट वरी. मला सांगा तुमचा बोर्डचा कॉन्फिडन्स कसा आहे सध्या? काय वाटतंय, बोर्ड्स मॅनेज होतंय का? पीसीएम आपला ग्रुप मॅनेज होतोय का? ठीक आहे, काही विद्यार्थ्यांचं बोर्ड्स मॅनेज होत असेल, काही विद्यार्थ्यांचं नसेल होत. ठीक आहे, बघू आपण. चला चला आपण सुरू करू. सगळ्यात पहिले काय ना, स्टार्टिंग फ्रॉम झिरो. स्टार्टिंग फ्रॉम झिरो. मी हे सेशन कोणासाठी माहिती का? हे अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं सीईटीचं फक्त किती टक्के माहिती? फक्त सर 10% झालं असेल माझं, 10%, 20% फार तर. याच्यावरती नाही, म्हणजे आता सुरूच केलं नाही, आतापासून सुरू करणार आहे. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करावं? सीईटी तर द्यायची, सीईटीचे 2 अटेम्प्ट आहे आणि सीईटी वरच आपल्या कॉलेजचे ऍडमिशन्स आहेत. मग करावं कसं? काय काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे त्याच्याबद्दल बोलतो. सगळ्यात पहिले ना, जेव्हा पण आपण शून्यापासून सुरुवात करतो तेव्हा स्वतःला शून्य समजणे महत्वाचं आहे. शून्य समजणे म्हणजे माझा पराभव झाला असं नाही, रियालिटी समजणं सगळ्यात महत्वाचं आहे. बघा मी काय म्हणतो, महत्वाचे मुद्दे सांगतो, याच्यावर खूप जास्त भर आहे माझा. रियालिटी ही आपल्या डोक्यात जेव्हा नसली ना रियालिटी, तर सगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात. मला सांगा एक गोष्ट, की तुम्ही आधी क्लास लावले, 11वीला क्लास लावले असणार. 11वीला कशाला क्लास लावले तुम्ही? जेईला लावले. मोस्ट ऑफ द विद्यार्थी जेईला क्लास लावतात, बरं का. खूप कमी असतात जे सीईटीला क्लास लावतात. मग तुम्ही काय ऑनलाईन केलं असेल, ऑफलाईन केलं असेल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला तेव्हा काय सांगण्यात आलं की तुमची आयआयटीला ऍडमिशन होईल, तुमची एनआयटीला ऍडमिशन होईल. तुम्ही फार खुश झालात, चांगली गोष्ट आहे. असं करत करत तुम्ही आता इथे 12वीला आला आणि तुम्हाला कळालं का जेई काही आपल्याकडनं होत नाही. तर असं नाही की काही कमी नाहीये. बघा, जेई नाही केली याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही कमी आहात. प्रश्न हा आहे की तुम्ही वेळेवरच रियालिटी ओळखतात की नाही. जर तुम्ही तो 1 वर्ष जेईचा अभ्यास न करता सीईटीचा अभ्यास केला असता तर आता किती चांगल्या पोझिशन मध्ये असता. तेव्हा हा जो 10 आणि 20% ना, त्याच्यापेक्षा खूप चांगला पर्सेंटेज आपला सिलेबस कव्हर झाला असता आणि तुम्हाला हे सगळे प्रश्न आले नसते. पण आपण रियालिटी एक्सेप्ट करत नाही, म्हणून हा प्रॉब्लेम होतो. मग हे मी तुम्हाला आता का सांगतोय सर? आता जेईचा विषय का बरं? जेईचा विषय यासाठी आहे की जर तुम्ही एवढा सिलेबस प्रिपेअर करत असाल, सध्या माझा जर 10-20% सिलेबस पूर्ण आहे, तर तर 99% 99% पर्यंत जाणं खूप अवघड आहे. मला असं म्हणायचंय 99च्या पुढे जाणं अवघड आहे. 99 पर्यंत तरी जाऊ शकता, खूप मेहनत करावी लागेल त्यासाठी. पण 99च्या काय म्हणतात त्याला, 99च्या पुढे जायला अवघड आहे, पण त्याच्या आसपास आपण मिळवू शकतो. म्हणजे मला असं म्हणायचंय की उगच तुम्ही डोक्यात सीओईपी व्हीजेटीआयचं टेन्शन घेऊ नका, कारण ते जर घेतलं ना तर तुम्हाला सीओईपी व्हीजेटीआय जाऊ द्या, साधं गव्हर्नमेंट कॉलेज पण मिळणार नाही.
आपण रियालिटीत जगलं पाहिजे. मला सांगा, आता माझं सपोज आपलं युद्ध चालू इथे, ठीक आहे. माझ्याकडे 300 सैनिक आहे आणि समोरच्या सैन्याकडे आहे 10,000 सैनिक. आणि मला युद्ध करायचंच आहे बरं का, युद्ध करायचंय, त्याशिवाय माझं घर चालणार नाही. मला सगळे सामग्री पाहिजे, अन्नधान्य पाहिजे, तर मला कुठून ना कुठून आणावं लागणार आहे. तर असं समजा की ही युद्धभूमी आहे. आता समोरचे जर 10,000 सैनिक आहे, तर माझे 300 सैनिक तिकडे गेल्यानंतर मी त्यांना किती मोटिवेट केलं. मी त्यांना म्हटलं 30 दिवसात तुम्हाला अशी ट्रेनिंग देतो का तुमचे डायरेक्ट 300 जे आहे ना, 300 एक 300 म्हणून पिक्चर होता. तर ते 300 जे आहेत ना, ते 10,000ला डिफीट करतील. त्यांना खूप मोठे मोठे स्पीच देतो. पण रियालिटीमध्ये तसं होतं का? बिलकुल होत नाही. शेवटच्या 90 दिवसामध्ये किंवा शेवटच्या 60 दिवसामध्ये सीईटीला 99% वरती आणणारे खूप कमी लोक आहे, नाहीच्या बरोबर लोक आहे. तुम्ही आणू शकता, मी ते म्हणत नाहीये. मी असं म्हणत नाही की तुम्ही तुमचे स्वप्न फेकून द्या, नाही. रियालिटीमध्ये जगायला सांगतोय मी तुम्हाला. मग मी काय करेल, माझं 300चं सैन्य घेऊन कुठेतरी जाईल की 1000चं सैन्य बघेल कोणाचं आहे. असं छोटंसं राज्य जिथे 1000चं सैन्य आहे आणि तिथे माझ्या सैनिकांना मी कामाला लावेल, सो दॅट ती जिंकण्याची संभावना जास्त आहे. युद्धामध्ये प्रोबॅबिलिटी खूप जास्त काम करते. प्रोबॅबिलिटी तुम्हाला मॅथ्समध्ये पण शिकता तुम्ही. प्रोबॅबिलिटी जिथे माझी प्रोबॅबिलिटी जास्त आहे ना सर, तिथेच मी काम करणार. दुसरीकडे माझे रिसोर्सेस अजिबात वाया घालवणार नाही. सो मी तुम्हाला काय सांगतोय, आजच्या सेशनमध्ये तुम्हाला टेन्शन काय येतं माहिती आहे का? तुम्हाला टेन्शन यासाठी येतं कारण तुम्ही काय करतात, हे करायला जातात. ऑल चॅप्टर्स तुमच्यासाठी सीईटीचा सिलेबस किती आहे? सीईटीचा सिलेबस आहे 12वीचे 16 चॅप्टर आणि प्लस 12वीचे 16 चॅप्टर आणि प्लस 11वीचे 7-8 चॅप्टर. म्हणजे टोटल तुम्हाला सगळा सिलेबस कव्हर करायचा आहे, जो की खूपच अवघड आहे. मी तुम्हाला खरंच सांगतो, सीईटीची डेप्थ वाढलेली आहे. आधी सारखी सीईटी नाही की तुम्ही फॉर्म्युला बघून डायरेक्ट करून टाकाल. मी तुम्हाला घाबरवत नाही, हे सध्या रियालिटी चेक देतोय, सोल्युशन पण देईल मी तुम्हाला. सो पहिला मुद्दा हा आहे, यू एक्सेप्ट इट की तुम्ही इथे आहात आणि इथे जाणं अवघड आहे. इम्पॉसिबल नाही आहे, अवघड आहे. मग सोपं काय ते सांगतो. होऊ शकतं तुम्ही 1000च्या सैन्याचा पराभव केल्यावर वेळ येतच तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्ही 3-4 हजारवर जाल. मी असे भरपूर विद्यार्थी बघितलेत की नावाला फक्त सीओईपी व्हीजीटीआयचं स्टेटस ठेवतात आणि शेवटी जेव्हा सीईटीचा पेपर होतो ना, सीईटीचा पेपर झाल्यावर त्यांना कळतं का त्यांना त्यांच्या जिल्ह्याच्या बाहेरचं पण कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता नाही आली. मग अशा परिस्थितीत मला सांगा काय अर्थ आहे? जे आपल्या हातात आहे ते करायला हवं. मग आता पुढे काय? बघा, अजून काही गोष्टी तुम्हाला सांगतो. अजून एक असं वाटतं आपल्याला की सर मी सगळ्या चॅप्टरचे फॉर्म्युले करतो सर, माझं काम होऊन जाईल सीईटीला. बेटा, फॉर्म्युले बेस्ड एक्झाम नाही आहे सीईटी. हे बघा, हे 2025चे प्रश्न आहे. 2025चे प्रश्न आहे. हा तू आधी हे सांग, हा कुठल्या चॅप्टरचा प्रश्न आहे. मग त्याच्यानंतर सांग कुठला फॉर्म्युला लागेल. सांग बरं, ट्राय करा बरं. हे ट्राय करा. हे आता मी सेशन घेतलं होतं, हे आता सेशन घेतलं, आत्ताच्याच लेक्चरमधून हा क्वेश्चन आहे. काही जण निघून जाईल, काही जण येणार नाही. हा बघा, हा 2 लॉंग पॅरलल वायर कॅरी करंट I1 आणि I2. हा मॅग्नेटिझम मधला प्रश्न आहे. सो लॉंग करंट वायर जी आहे, इनफायनाइट वायर आहे, त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती काय असतो? μ0I/2πd. चला मी तुम्हाला फॉर्म्युला दिला. हा क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा बरं, होतो का? मी चॅलेंज देऊन सांगतो, 70-80% विद्यार्थ्यांचा क्वेश्चन सॉल्व्ह नाही होणार. त्याचं कारण असं आहे की फॉर्म्युला माहिती असणं एक गोष्ट असते आणि आन्सर टिक करणं दुसरी गोष्ट असते. आणि हे दोन्ही प्रश्न 2025चे आहेत. हा पण प्रश्न डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड आहे, पण हा कोपऱ्यातून विचारलाय त्यांनी. दिस इज अ क्वेश्चन फ्रॉम LC ऑसिलेशन. LC ऑसिलेशनचा प्रश्न आहे हा. LC ऑसिलेशन सर कुठल्या चॅप्टरमध्ये येतं? हे LC ऑसिलेशन कुठल्या चॅप्टरमध्ये येतं? अल्टरनेटिंग करंटमध्ये येतं. तर मला असं म्हणायचंय, मला काय म्हणायचंय, याच्यावरून मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय की एकदम ठळक तुम्हाला सांगतो बेटा की परफेक्शन कडे फोकस करा. परफेक्शन शिवाय तुमचं खरं नाही. सीईटी मध्ये तुम्हाला जर फिजिक्समध्ये, मॅथ्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये चांगले पर्सेंटाईल घ्यायचे असतील तर तुम्हाला परफेक्शन हे करावंच लागेल. बोर्ड बघा, मला सांगा, माझ्याकडे दोन विषय आहेत, बोर्ड आणि एक माझ्याकडे आहे सीईटी. माझं बोर्डाचा उद्देश काय? माझ्या बोर्डाच्या परीक्षेचा उद्देश काय? बोर्डाच्या परीक्षेचं उद्देश आहे पास होणं, पास. आणि सीईटीच्या परीक्षेचा उद्देश काय? टॉप मारणं. आता टॉपचा अर्थ असा नाही की तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामधून फर्स्ट येतात. टॉप म्हणजे तुमचा बेस्ट देणं. म्हणून बोर्डाला पास होण्यापुरतं म्हणजे काय? मला असं म्हणायचंय, ज्या विद्यार्थ्यांना 70% गॅरंटी असेल, बोर्डमध्ये ज्यांना 70% पडतील एवढी जरी गॅरंटी असेल, गॅरंटी म्हणतोय, वॉरंटी नाही,
पास होणं एवढं अवघड नाही. आणि 70% प्लस जर पडत असतील ना तुला, तर तू बिंदास बिंदास इथे जायला पाहिजे. कारण इथेच सोनं आहे खरं, इथेच सोनं आहे. आलं का लक्षात? ही फक्त परीक्षा, ही क्वालिफाईंग पण परीक्षा नाही यार. 98% आपल्या महाराष्ट्राचा रिझल्ट लागतो बोर्डाचा. 98% आणि सीईटीचा किती लागतो? सीईटीचा तर रिझल्टच लागत नाही. फक्त 3-4 जे काही 7-8 कॉलेज आहे चांगले, त्याच्यानंतर बाकी सगळे एकदम बल्कमध्ये जातात इकडे तिकडे. सो फोकस ऑन दिस. आता बऱ्याच जणांचं असं लॉजिक असू शकतं की बाबा इथे बोर्डला असं असं असतं बरं का, असं मला पण वाटतं की बोर्डला सर 75-80% वर पडले पाहिजे. कारण काही कंपनी बसू देत नाही मग बोर्डला, म्हणजे याच्यासाठी कंपनीचा क्रायटेरिया असतो प्लेसमेंटसाठी. पण आधी कंपनी तुझ्या कॉलेजमध्ये आली पाहिजे ना रे. अरे तुझ्या कॉलेजमध्ये आली पाहिजे ना कंपनी. त्यासाठी तू COEP, VJTI, सरदार पटेल, PICT, VIT, वालचंद, छत्रपती संभाजीनगरचं जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे किंवा अमरावती, जे काही चांगले कॉलेज आहे महाराष्ट्रात, त्याच्यात पोहोचला पाहिजे ना तू आधी. सो तुम्ही रियालिटीवर फोकस करा बेटा. इथे तुम्हाला काम करणंच आहे. ठीक आहे. सो तुम्हाला काय काय डिस्कस केलं मी आतापर्यंत. पहिला मुद्दा रियालिटी. रियालिटी इज तुमचं कमी प्रिपरेशन झाले, याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात. मी असं का म्हणतोय? कारण जेव्हा आपण आपली जबाबदारी घेतो ना, तेव्हा आपण त्याला रेक्टिफाय करू शकतो, अन्यथा करू शकत नाही. दुसरं काय की परफेक्शन पाहिजे मला, परफेक्शन. कमी चॅप्टर करा पण परफेक्ट करा. सगळे चॅप्टर करायला जाऊ नका. ठीक आहे. मी आज जो टार्गेट देणार आहे तुम्हाला, मी जो टार्गेट देणार आहे ना, ते तुम्हाला बोर्डच्या आधी हे कंप्लीट करायचं आहे. मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, गॅरंटेड, की तुम्हाला सीईटीला कमीत कमी 30 मार्क येतील. 30 मार्क कमीत कमी फिजिक्सला 50 पैकी. पण त्यासाठी तुम्हाला खूपच चांगले काम करावं लागेल, एकदम टार्गेटेड. बघा मी तुम्हाला चॅप्टरची लिस्ट दिली आहे. तुम्हाला चॅप्टरची लिस्ट दिसते का? सगळ्यात पहिले कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. हे तुम्हाला काय करायचंय, प्लेलिस्टमध्ये जायचंय. याच्या व्हिडिओज अवेलेबल आहेत. ठीक आहे ना. काही व्हिडिओज अवेलेबल नाही आहेत, मी तुम्हाला सांगेल त्याचं काय करायचं. ठीक आहे. सो ही कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, इथून मला 3 प्रश्न येतात. सो कशावर पण प्रश्न येऊ दे तुला, इक्विपार्टिशनवर प्रश्न येऊ दे, केटीजीवर प्रश्न येऊ, म्हणजे RMS वर प्रश्न येऊ दे, किंवा विन्स लॉवर येऊ दे, किंवा रेडिएशनवर येऊ दे, स्टीफन्स लॉवर येऊ दे, काही पण येऊ दे, तुला आलंच पाहिजे. कसा पण फॉर्म्युला मॉडिफिकेशन येऊ दे, तुला हे 3 मार्क मिळाले पाहिजे. एवढी प्रॅक्टिस करायची. आणि यासाठी काय करायचं सर, जे मी व्हिडिओ दिलेत बेटा, जे आपले लेक्चर आहेत ना, त्या लेक्चरचे सगळे क्वेश्चन स्वतः सॉल्व्ह करून बघायचे स्वतःहून. आणि त्याच्यानंतर PYQ मधून काय करायचं, PYQ ची बुक आहे, जी PYQ ची बुक आहे ना, त्याच्यामध्ये कमीत कमी तुम्ही 2023, 2024 आणि 2025 हे 3 वर्षाचे PYQ सॉल्व्ह करा तुम्ही. 80 पण बघा 90% वर तर मीच करून दिलेले आहेत. उरलेले 10% तुम्ही करा. 5 वर्ष नाही जमले तर 3 वर्ष करा. 3 वर्ष नाही जमले तर 2 वर्ष करा, पण 2 वर्षाचा खाली नाही. कारण मी तुम्हाला कमी चॅप्टर देतोय. ठीक आहे. सो इथून 3 मार्क आले आपल्याला. थर्मोडायनामिक्स मध्ये 1 ते 2 मार्क आहे. मी 1च मार्क पकडतो. 1 मार्क पकडतो. 2 असतात तसं इथे, पण 1 पकडला. ठीक आहे. आता थर्मोडायनामिक्स मध्ये पण कार्नोट इंजिनची एफिशियन्सी काय? बरं 1 नाही येत, 2 मार्क येतातच. थर्मोला 2 प्रश्न येतात. ठीक आहे. कार्नोट इंजिन आहे, रेफ्रिजरेटर आहे, कोफिशियंट ऑफ परफॉर्मन्स आहे, त्याच्यानंतर आपले वेगवेगळे टॉपिक आहे, आयडियाबॅटिक आहे सर, त्याच्यानंतर आयसोकोरिक, आयसोबारिक, सगळं मी डिटेलमध्ये कव्हर केलं. एक्झाम्पल पण घेतलेत. सोपा टॉपिक आहे यार, सोपा टॉपिक आहे. हे 3 आणि 2 मार्क आहे. एसी मध्ये पुन्हा एकदा 3 क्वेश्चन आहे. एसी चॅप्टर खूप सोपा आहे. प्रॉपर त्याचा व्हिडिओ बघा आणि कंप्लीट करून घ्या. रेझोनन्स काय असतो, ऍव्हरेज करंट काय असतो, RMS करंट काय असतो, तुम्हाला सगळं माहिती पाहिजे. ठीक आहे. पॉवर फॅक्टर काय असतो, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये माहिती पाहिजे. सगळी व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स कव्हर झाली पाहिजे. ओके. त्याच्यानंतर ही जी परिवार आहे, हा जो परिवार आहे ना, हा आपल्याला टोटल 6 मार्क देईल. 6 मार्क देईल. 2-2 मार्क. मॉडर्न फिजिक्स मी सुरू करणार आहे 10 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत. काय बोललो मी? 11 ते 20. बघा 11 ते 20 तरी मी तुम्हाला जास्त डेट सांगितली, 20च्या आधीच कंप्लीट होऊन जाईल. मॉडर्न फिजिक्सचे लेक्चर तुम्ही बघितलेच पाहिजे, कारण इथे 6 मार्क आहे आपल्याला. किती मार्क झाले माझे? किती मार्क झाले? 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 11 आणि 3 किती? 14. 14 मार्क. आता 14 पैकी 14 पडतील का तुम्हाला? नाही, नाही. 14 पैकी होऊ शकतं बेटा. या 14 पैकी होऊ शकतं तुला 12 पडतील किंवा 11 पडतील, पण हे तुझे हक्काचे मार्क असतील. आणि याचा अर्थ असा नाही की तू फिजिक्स बाकी काहीच केलं नाही. अरे थोडं तर येईल ना तुला. काही काही त्या ऑप्शन एलिमिनेशन मी शिकवून देईल तुला. ऑप्शन एलिमिनेशननी पण मार्क्स येतात. मग काय एवढे चॅप्टर करायचे का? बिलकुल नाही. एवढे चॅप्टर झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय ते सांगतो. सो माझे इथे 12-11 मार्क आले. ठीक आहे ना. 14 मधून
माझे 12-11 मार्क आले आणि एकदम सोपे टॉपिक आहे, हे कम्प्लीट करायचे तुम्हाला, हे 100% करायचे. याच्यात कुठल्याही प्रकारचं काय म्हणतात त्याला, कन्सेशन नाहीये, कन्सेशन नाही याच्यात कुठल्याही प्रकारचं, की नाही सर मी एवढंच करतो, मी एवढंच करते, याच्यातला एवढाच पार्ट करतो, नाही, हे पूर्ण करायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर ही लिस्ट महत्वाची आहे. इथे 15 मार्क आहे, 15 मार्क, 15 मार्काचे IMPs आहेत. IMPs म्हणजे तुम्हाला जर पूर्ण टॉपिक करायला नाही जमलं बोर्डच्या आधी, तर कमीत कमी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी करू शकता. छोट्या छोट्या गोष्टी काय, जसं बघा रोटेशनल डायनॅमिक्स स्वतःमध्ये खूप मोठा चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये 11वीचं सर्क्युलर मोशन आलं, त्याच्यामध्ये अँग्युलर मोमेंटम आलं, त्याच्यामध्ये टॉर्क आला, है ना. पण मला एक माहिती आहे की रोटेशनल मधून मोमेंट ऑफ इनर्शिया, थेरम ऑफ पॅरलल अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस हे कव्हर केलं तर माझा कमीत कमी 1 ते 2 क्वेश्चन कन्फर्म होतात, मिनिमम 1 to 2, आणि शुअर होतात ना, गॅरंटेड यायला पाहिजे मला. आलं का लक्षात. सो तुम्ही ते करा बेटा, व्हिडिओ अवेलेबल आहे, सगळं अवेलेबल करून दिलंय तुम्हाला, ते व्यवस्थित करा. त्याच्यानंतर मेकॅनिकल ऑफ प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड गेला, तर ठीक आहे बाबा, बर्नॉल इक्वेशन, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आहे, सरफेस टेन्शन, खूप सारे टॉपिक आहे, छोटे मोठे टॉपिक पण आहे, पास्कल लॉ आहे, तुला जास्त नाही येत ना, नको करू बेटा. सरफेस टेन्शन कर, सरफेस टेन्शन कर, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कर आणि कॅपिलरी राईज कर, तरी तुझं काम होऊन जाईल. हा, इथून 2 प्रश्न तुझे पक्के आहेत, पक्के म्हणजे एकदम 100% गॅरंटी आहे. आता असं होऊ शकतं की सरांनी सांगितलं सरफेस टेन्शन आणि इथून मिळून 2 प्रश्न येतील, पण एकच प्रश्न आला सीईटीला, ऍक्च्युअल सीईटीला. पण मी तुला गॅरंटेड सांगतो की इथून 1 आला ना, तर इकडून 3 येतील. इथून किती येतील, 3 येतील. म्हणजे इथे जे 2 मार्काचं वेटेज झालं नाही, ते 3 मार्काचं वेटेज झालं. बघा, एका टॉपिकला नाही टार्गेट करत आहे आपण, सगळ्या चॅप्टरच्या हेवी वेट टॉपिकला टार्गेट करतोय. आपल्याला मॅक्सिमम स्कोर अचीव्ह करायचा आहे. आलं का लक्षात मी तुम्हाला काय म्हणतोय ते, एकदम क्लिअर पाहिजे. ठीक आहे. आता पुढे जाताना, पुढे अजून माझ्याकडे कुठले कुठले टॉपिक आहे. ऑसिलेशन, ऑसिलेशन मध्ये बघा, ऑसिलेशन मध्ये भरपूर मोठा टॉपिक आहे ऑसिलेशन. पण कमीत कमी तुला एक्स व्ही एचं जे रिलेशन आहे, की डिस्प्लेसमेंटची इक्वेशन काय असते, वेलॉसिटीची इक्वेशन काय असते, ॲक्सेलरेशनची इक्वेशन काय असते, डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी मध्ये कितीचा फेज डिफरन्स आहे, वेलॉसिटी ॲक्सेलरेशन मध्ये किती आहे, किंवा एखाद्या पोझिशनवर कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी तुला काढता येते का. एक बेसिक गोष्टी आहे, तुम्ही ते सगळं करून घ्या. एनर्जी इन SHM पण सोपा टॉपिक आहे. बेसिक क्वेश्चन्स ऑन सिंपल पेंड्युलम, सिंपल पेंड्युलम मोठा टॉपिक आहे, पण याचे बेसिक क्वेश्चन करायचे. ठीक आहे. आता मी हे खूप मोठी लिस्ट दिली, मी तुम्हाला सगळ्या चॅप्टरची लिस्ट दिली बरं का. पण तुम्हाला तेवढं नाही झालं ना बेटा, तरी जेवढं झालं तेवढं करा, पण परफेक्ट करा. मात्र माझा शब्द लक्षात ठेवा, परफेक्ट करा, नाही तर फसून जाल तुम्ही. नुसते फॉर्म्युला होऊन सीईटी होत नाही. जर खरंच चांगले पर्सेंटाईल आणायचे असतील तुम्हाला, तर तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. आता सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये ओपन ऑर्गन पाईप, क्लोज ऑर्गन पाईप आहे, किंवा स्ट्रिंग वाले प्रॉब्लेम आहे, ते तुम्हाला कॅल्क्युलेशनला जर जड वाटत असतील, सोनोमीटर वगैरे, तर तुम्ही काय करा, बेसिक वेव्हची इक्वेशन तर करू शकतो ना रे मी, की मला माहिती आहे वेव्हची इक्वेशन काय असते, y = a साइन ऑफ kx मायनस ओमेगा टी प्लस फाय, है ना. इथे मायनस असल्यावर वेव्ह जाते निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला, आणि ते प्लस असल्यावर वेव्ह जाते कुठे, निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला. हे माहिती आहे मला, के माहिती आहे, लेमडाचं रिलेशन माहिती आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहे, बरोबर आहे का. सो बेसिक तुम्ही इक्वेशन केली तरी काम होऊन जाईल. वेव्ह ऑप्टिक्स, वेव्ह ऑप्टिक्स एक भयंकर टॉपिक आहे, मोठा टॉपिक आहे. ठीक आहे, तुम्हाला नाही येत बाबा, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट तुम्ही नाही केलंय, तुम्हाला तेवढं डोकं चालत नाही सध्या, नका चालवू ना, नका चालवू, सोडून द्या त्याला. डिफ्रॅक्शन पण येत नाहीये, नका चालवू, सोडून द्या. बेसिक फॉर्म्युला वगैरे करायचं तर करू शकता. अरे पण हे तर सोपं आहे ना बेटा. काय सर, इथे पोलरायझेशन सोपं आहे, त्याचा जो मॉल्स लॉ आहे, है ना, मॉल्स लॉ मध्ये काहीच येत नाही, डायरेक्ट काय त्याचे अँगल दिलेले असतात आणि त्याला सॉल्व्ह करायचे. बघा मी खूप सारे प्रश्न करून घेतले वेव्ह ऑप्टिक्सच्या पहिल्या लेक्चरमध्ये. त्याचबरोबर इंटरफरन्स, इंटरफरन्स पण तुम्हाला माहिती आहे की कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स काय असतं, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स काय असतो, मॅक्सिमम इंटेन्सिटी, मिनिमम इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे, बेसिक एकदम. रिझॉल्विंग पॉवर हे बोर्डच्या पुस्तकातून करू शकतात. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये नका करू यार पूर्ण इलेक्ट्रोस्टॅटिक, कोणी सांगितलं पूर्ण इलेक्ट्रोस्टॅटिक करायला, नको करू ना. पण मग कॅपॅसिटर परफेक्ट करणं यार, कॅपॅसिटर मधून 2 प्रश्न आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्सला, दरवर्षीचा पॅटर्न आहे, बघून घेशील. पण परफेक्ट करायचं, ही माझी शर्यत आहे. आलं का लक्षात, ही शर्त आहे. त्याच्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी, करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये मला माहिती कुठे प्रॉब्लेम येतो, सर गॅल्व्हॅनोमीटरचे आणि व्होल्टमीटरचे प्रश्न जमत नाही, नको करू. अरे नाही आहे ना तुझ्याकडे वेळ, नको करू यार, नको करू. तू बेटा KVL कर, KCL कर, पोटेन्शियोमीटर कर, डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड आहे, व्हीटस्टोन ब्रिज कर, दरवर्षी प्रश्न आहे. आलं का लक्षात. ठीक आहे. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मोठा टॉपिक आहे, ते पण त्याचे छोटे छोटे सब टॉपिक्स आहे, आणि जर ते नीट केलं तर होऊन जाईल. जसं की बघा, फॉर एक्झाम्पल
आता मी मॅग्नेटिझम पूर्ण केलाय, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट 5 तासात कंप्लीट केलाय. बरं तुम्ही एक काम करा, एक जबाबदारी देतो तुम्हाला. प्रत्येकाने लेक्चर बघितल्यावर जेव्हाही तुम्हाला वेळ मिळाला ना, ड्रॉपर असेल तर ड्रॉपरकडे वेळ जास्त आहे, फ्रेशर असेल तुम्हाला वेळ जर मिळाला तर टाइम स्टॅम्प टाकत जा, टाइम स्टॅम्प. म्हणजे काय ना, नवीन विद्यार्थी जो येईल ना त्याला कळेल काय की कुठल्याला कुठं जायचंय म्हणून, ठीक आहे ना, त्यांचा वेळ वाचेल. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये काय, बायोट सेवर्ट लॉ 100% याच्यावर दरवर्षी एक प्रश्न आहे. त्याच्यामध्ये पण स्ट्रेट लाईन वाला म्हणजे स्ट्रेट वायर वाला प्रश्न आहे, सर्क्युलर कॉईल वाला प्रश्न आहे, सर्क्युलर कॉईलच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती असते, ऍक्सिस पॉइंटला किती असते, दरवर्षी प्रश्न पडतात बेटा याच्यावर. मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, NIA, त्याच्यावर कसे प्रश्न विचारतात, टॉर्क असतो सर, सोलेनॉइड आणि टोरॉइड असतो. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट खूप सारे टॉपिक्स आहेत, पण छोटे छोटे सब टॉपिक्स आहे. तो जर तुम्ही पेशन्स ठेवून केलं तर येऊन जाईल, ठीक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मी उद्यापासून चालू करेल, ठीक आहे ना. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, फॅरेडे लॉ, लेंझेस लॉ, सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स. काही विद्यार्थ्यांना जड वाटतं, नको करू बेटा म्युच्युअल इंडक्टन्स, तू फॅरेडे लॉ, लेंझेस लॉ, सेल्फ इंडक्टन्स कर, ट्रान्सफॉर्मर कर. आलं का लक्षात? हे सगळ्या गोष्टी. आणि 11वीचं मी अजून डिस्कस केलेलंच नाहीये. 11वीचे पण असे सोपे सोपे टॉपिक्स आहे, पण 11वीला आता हात लावू नका, नाहीतर तुमचा 10वा होऊन जाईल ते, ठीक आहे. सध्या काही करू नका, सध्या फक्त 12वीकडे फोकस करा. तुमचं मी तुम्हाला अजून सांगतो, थोडंसं रिलॅक्सेशन पॉईंट देतो तुम्हाला, बोनस पॉईंट आहे. मी काय म्हणतोय तुम्हाला ऐका, एवढं तुम्ही इमानदारीने करा रे. एक बेटा काय आहे ना, एक असं एक काय म्हणतात त्याला, एक असं भांडे, ठीक आहे ना, आणि या भांड्यामध्ये आपण काय करतोय ना, या भांड्यामध्ये असे थेंब थेंब याच्यात साचवतोय, असे छोटे छोटे थेंब आहे, आणि 100% ते आपल्याला आउटपुट देणार आहे, 100% आउटपुट देणार आहे. चल तू एवढं करून झालं, तू बोर्डचा पेपर झाला, चांगला गेला, जे काही गेला, त्याच्यानंतर तुला सीईटीला प्रचंड टेन्शन आलं. अरे सीईटीला 2 अटेम्प्ट आहे, सीईटीला 2 अटेम्प्ट आहे, काळजी करू नको, तुझं सिलेक्शन होणार आहे यावेळेस 2. मी तुला असं म्हणत नाहीये की तुला जर वाटेल की सर एवढेच चॅप्टर करायला गेलो तर माझा बाकीचा सिलेबस कसा होईल. बघा, जर तुम्ही फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला रफली 30 मार्काचा तुम्हाला हे दिले, रफली 30 मार्काचा तुम्हाला चॅप्टर देऊन दिले, ठीक आहे. 30 मार्क तुम्हाला आता प्रिपेअर करायचे बोर्डाच्या आधी, जेवढं जमलं तेवढं करा. मी म्हणतो एखाद्या विद्यार्थ्याने 20 मार्क जरी केले, 20 मार्क जरी आता केले, तरी तुमच्या बोर्ड नंतर 11वीचे मिळून किंवा बाकीचे ट्रिक्स वगैरे मिळून आरामात आपलं 35 मार्काचं प्रिपरेशन होतं. मिनिमम 35 मार्क सांगतोय मी, मिनिमम 35 मार्क आहे. आणि या 35 मधून प्लस प्लस अजून ऑप्शन एलिमिनेशन वगैरे सगळं पकडलं तर मला असं वाटतं ना, तुमचं प्रिपरेशन 40 ते 45 मार्काचं व्हायला पाहिजे. आणि हे 40 ते 45 मार्क असे नाही आहेत बरं का, की हा उगाच प्रिपरेशन केलं म्हणून पुस्तक उकडून गेलं नाही, त्याचे प्रॉपर सॉल्व्हिंग करून. मग पहिल्या अटेम्प्टला लेटेस्ट आहे, पहिल्या अटेम्प्टला तुझं 35 मार्काचं प्रिपरेशन झालं, मात्र दुसऱ्या अटेम्प्टला तुझं 40 मार्काचं प्रिपरेशन झालं पाहिजे. कळतंय का मी तुला काय म्हणतोय? कारण जर पहिला अटेम्प्ट चांगला नाही गेला, लेटेस्ट पहिला अटेम्प्ट चांगला नाही गेला, पण तो 100% जाईल, मला खात्री आहे, ठीक आहे, जर तुम्ही हे फॉलो कराल तर. जर नाही गेला ना, तर तुम्ही इथे इम्प्रोव्हायझेशन करू शकता. आणि जर तुम्ही तुमची भंगार मेथड वापरत असाल, जर तुम्हाला वापरायची असेल तर, की नाही सर मला सगळंच करायचंय, मग मी ह्या चॅप्टरचे फॉर्म्युले करते, त्या चॅप्टरचे फॉर्म्युले करते, याचं अर्ध केलं, त्याचं अर्ध केलं, याचं ऐक, त्याचं ऐक, तर काहीच धड होणार नाही. तुम्ही टेस्ट सिरीज देताय, आता टेस्ट सिरीज देताय, तुम्हाला इमानदारीने असं वाटतं का टेस्ट सिरीज मध्ये मला सांगा मार्क्स पडतात का तुम्हाला? तुम्हाला जाणवत असेल की एखाद्या टॉपिकचं प्रिपरेशन झालंय असं वाटलं तरी तिथे मार्क पडत नाही, असं होतं का तुमच्या बरोबर? टेस्ट सिरीजला मार्क्स मध्ये प्रॉब्लेम येतो का? सांगा मला. टेस्ट सिरीज मध्ये मार्क्सला प्रॉब्लेम येतो का? मग टेस्ट सिरीज मध्ये जर प्रॉब्लेम येतो ना, त्याचं कारण हेच आहे. त्याचं कारण मुख्यतः हेच आहे की आपल्या प्रिपरेशन मध्ये डेप्थ नाहीये. काय नाहीये सर? डेप्थ नाहीये. जोपर्यंत माझ्या प्रिपरेशन मध्ये डेप्थ येत नाही तोपर्यंत मला सीईटीला मार्क पडणार नाही. एवढं सोपं आहे. आलं लक्षात? सो तुम्हाला एकदम क्लिअर कट पाहिजे मी काय सांगायचा प्रयत्न करतोय ते. सो काळजी करू नका, आपल्याकडे भरपूर वेळ आहे बेटा, भरपूर वेळ आहे. परत एकदा हे सगळं जे तुम्हाला दिले ना, ही टॉपिकची लिस्ट लक्षात ठेवा. मी ही फाईल टेलिग्राम ग्रुपवर आपलं हे लेक्चर झाल्यानंतर टेलिग्रामला मी लिंक शेअर करतो, त्या लिंकला जायचं आणि ही फाईल डाउनलोड करायची आणि हे टॉपिक नोट डाऊन करायचे. आलं का लक्षात? हे सगळं काढून टाकतो म्हणजे याची काही गरज नाही आपल्याला. हे तुम्हाला कळालंय मला काय म्हणायचंय. नंतर अजून एक विद्यार्थ्याचा प्रश्न येतो, काय येतो बघा, मी तुम्हाला आजच अजून एक सांगतो. एक आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे आपल्याकडे, एक वेगळी काय म्हणतात प्राणी आपल्याकडे, काय की त्यांना आता डायरेक्ट उत्तर देतो, सगळ्यांनाच आता उत्तर देतो है ना, हा व्हिडिओ कधी बघतील, जेव्हाही बघतील.
सर माझे 99% येतील का? माझे 99% येतील का जर मी तुमची टेस्ट फक्त जे काही तुम्ही देताय ते फॉलो केल्यावर? ठीक आहे. किंवा किंवा सर तुम्ही जेवढे क्वेश्चन देताय तेवढे सफिशियंट आहे का, की अजून करायची गरज आहे? अरे दादा तू आधी तेवढे कर रे, आधी तेवढे कर बेटा, आधी तू तेवढे पण केला नव्हता, आता तू तेवढे करायला लागला, त्याच्यानंतर जर तुला वाटलं तर कर ना मग अजून. पण सगळे टॉपिक कव्हर करायचे, तुला एका चॅप्टरमध्ये पीएचडी करायची नाहीये. आणि हे 99% येतील का नाही इकडे काय गॅरंटी स्कीम नाही उघडली आपण. हा, की कोण येऊन म्हणायला लागलं की सर माझे 99 येतील का, 100 येतील का? अरे कसे येतील? यायचे असतील तर 100 पण येतील, यायचे असतील तर काय म्हणतात 90 पण येणार नाही. तुला मेहनत करावं लागेल. बोलताना तुम्ही अशा टॉपिकवर बोलत जा. मला सांगा, विश्वास कोणाला पाहिजे? विश्वास पाहिजे तुला स्वतःवर. तू ज्या कंटेंटला फॉलो करतोय, ज्या टीचरला फॉलो करताय त्यांच्यावर तुला विश्वास पाहिजे. पण आधी स्वतःवर विश्वास लागतो. बरं का? अशी गॅरंटी नाहीये रे. तू मला सांग बेटा, तुला गॅरंटी देणारे किती किती आले आणि किती गेले? प्रत्येकाने त्यांचा बेस्ट द्यायचा प्रयत्न केला. पण शेवटी आपल्यावर असतं ते. सो हे प्रश्न नका विचारत जाऊ तुम्ही, मला 99% येतील का आणि मला हे होईल का आणि मला ते होईल का? बेटा नाही माहिती. आणि मी खोटे आश्वासनं तुम्हाला नाही देऊ शकत. मी हे गॅरंटेड सांगू शकतो. मी गॅरंटेड सांगू शकतो. आता आपले जेवढे पण विद्यार्थी फॉलो करतायत, याच कंटेंटच्या जोरावर आफ्टर युअर सीईटी पेपर मी तुम्हाला दाखवू शकतो की याच कंटेंटनी 99.5 किती बोललो मी? 99.5% प्लस आणून दाखवेल मी. मी तर म्हणेल 100% पण आणू शकता तुम्ही, पण मी तेवढं जाणार नाही. 99.5 मिनिमम सांगतोय, परफेक्ट केलं तर. पण त्यासाठी विद्यार्थ्याचं खूप मेहनत लागते यार. मेहनत लागते, सॉल्विंग लागतं, अप्रोच लागतं, लॉजिकल एलिमिनेशन लागतं, टाइम मॅनेजमेंट लागते, टेस्ट सिरीज, पेपर अनालिसिस, खूप साऱ्या गोष्टी आहेत. मी म्हणतो कशाला हे प्रश्न विचारायचे? नका विचारू. तुम्ही एक एक पाऊल घ्या रोज. एक एक पाऊल घ्या. एक एक चॅप्टर करा, एक एक क्वेश्चन करा, त्याच्यात एन्जॉय करा प्रोसेस. कारण प्रत्येकाकडे ना एक पाण्याची टाकी आणि त्याच्यात आपल्याला एक एक बकेट जाऊन पाणी भरायचंय. तू त्याची टाकी बघत बसला, तिची टाकत बघ, सगळे इकडे तिकडे बघायला लागले आणि स्वतःकडे काही कोणी फीलच करत नाही. काय करायला लागले आपण? असं करू नका. तुम्ही लो इन्व्हेस्टमेंट करायला लागले, करू नका तसलं. हा, करू नका. तो अशा पद्धतीने मी माझ्याकडनं गोष्टी फिनिश केल्या. आता तुम्ही मला फक्त सांगा की तुमचे डाऊट काय आहेत. जे काही डाऊट असतील मी ऍड्रेस करतो. ठीक आहे, बोला आता. बोला आता. सर प्लीज सीईटी साठी शॉर्टकट सिरीज येऊ द्या. बघा शॉर्टकटचा वगैरे विषय असा आहे बेटा, त्या सगळ्या गोष्टी येतील. मी तुम्हाला एक सांगतो, मग मी तुम्हाला माझ्याकडनं काही गोष्टी क्लिअर करून देतो. माझ्याकडनं काही गोष्टी क्लिअर करून देतो की बोर्ड्स नंतर आहे ना, बोर्ड्स नंतर बघा, मी बोर्डसाठी तर काही करत नाही, तुम्हाला माहिती आहे. बोर्ड्स नंतर है ना, आपण फक्त सीईटी कडे फोकस करतोय. म्हणजे मी फक्त सीईटी कडे फोकस करतोय, कारण तिथं फोकस करायची जास्त गरज आहे असं मला वाटतं. बोर्ड्स नंतर फिजिक्सची चिंता तुम्ही सोडून द्या. जे पण तुम्हाला लागेल ना ते मी प्रोव्हाइड करेल. आतापर्यंत पण आपण करत आलेलो आहे आणि पुढे पण करणार, याच्यात काही विषय नाही. ठीक आहे. सो तुम्ही काय करा, हा व्हिडिओ जेव्हा संपेल ना, कारण ह्या सगळ्या कमेंट्स डिलीट होतात, जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा इकडे, मला सजेशन करा की तुम्हाला काय पाहिजे. काही विद्यार्थी म्हणतात बघा, काही विद्यार्थ्यांचं सजेशन आहे की सर 2025 ची एक PYQ सिरीज लॉन्च करा. ठीक आहे, ज्याच्यात फक्त आपण 2025 चे PYQ सोडवणार आहे. माझ्या डोक्यात अजून एक प्लॅन आहे, हा तर आहेच आहे. माझ्या डोक्यात एक आहे की फॉर्म्युला फॉर ऑल चॅप्टरची रिव्हिजन मी घेणार, सगळ्या चॅप्टरची, 11वी प्लस 12वीची. ठीक आहे. सो या दोन गोष्टी तर माझ्या डोक्यात आहेत. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण बघू काय करता येईल. पण आता ज्या गोष्टी अचिवेबल आहे ना, एकदम तुमच्या जवळच्या आहे ना, त्या गोष्टींकडे तुम्ही फोकस करा. आणि मी निश्चितपणे सांगतो बघा, मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, बेटा तू जर 1 चॅप्टर 2 चॅप्टर 3 चॅप्टर परफेक्ट केले ना, तर आपलं डोकं कसं काम करतं माहिती का? डोकं असं काम करतं की जेव्हा कॉन्फिडन्स येतो ना, जेव्हा कॉन्फिडन्स येतो की मी हे करू शकतो, त्यावेळेस आपण अजून चांगलं प्रिपरेशन करायला जातो. आलं का तुम्हाला लक्षात? सो तुम्ही हे लक्षात ठेवा एकदम. सर मॉडर्न फिजिक्स कसं करायचं? मॉडर्न फिजिक्सची जबाबदारी माझी. तसं भरपूर चॅप्टरची जबाबदारी आपण घेतलेलीच आहे. इथे तुम्ही जेवढं करताय ना, दॅट इज मोर दॅन इनफ फॉर सीईटी. फक्त मला माहिती, मी तुम्हाला सांगू का, एवढा कंटेंट आहे ना बेटा, प्रत्येक जणाला तो व्हिडिओ बघणं पण शक्य नाही आणि मी रिकमेंड पण करणार नाही. बघा, सगळ्यांनीच व्हिडिओ बघावे अशी काही आवश्यकता नाही. कारण तुमचं प्रिपरेशन झालं असेल तर तुम्ही एवढा सगळा कंटेंट थोडंसं कन्झ्युम करू शकता. जर नसेल झालं तर तुम्ही टाइम वेस्ट करू नका. टार्गेटेड चॅप्टर करा, ते तुमच्या भविष्यासाठी चांगलं आहे. मॉडर्न फिजिक्स मी तुम्हाला सांगतो, मॉडर्न फिजिक्स मी कव्हर करेल. मॉडर्न फिजिक्स जे आहे ते आपण कव्हर करू. ठीक आहे.
मॉडर्न फिजिक्स कव्हर करू. कधी कव्हर करू? 10 तारखेपासून. 10 नाही, 11 तारखेपासून. 11 तारीख ते मला वाटतं ना, मला वाटतं की 18-19 पर्यंत व्हायला पाहिजे, पण मी तुम्हाला 20 देतो, 20 पर्यंत. आणि इथून किती क्वेश्चन कव्हर करणार सर तुम्ही? मला असं वाटतं की जर मी 11वीचा पण पार्ट कव्हर केला, सेमी कंडक्टरचा 11वीचा पण पार्ट जर मी कव्हर केला ना, तर आपण इथून 7 ते 8 प्रश्न कव्हर करू शकतो. सो आता जर कोणी मला म्हटलं की सर माझं फिजिक्स काहीच झालं नाही, मी कुठून करू? इथून कर, इथून कर. आणि मी 2025चे 24चे सगळे प्रश्न कव्हर करणार आहे, डेप्थमध्ये घेणार आहे. हां, मॉडर्न फिजिक्स एकदम व्यवस्थित करणार आहे बेटा. आधी नीटसाठी पण व्हिडिओ आहेत, पण ते बघू नका, ते खूप मोठे आहेत, त्याचं काही काम नाही तुम्हाला. नीट आणि सीईटी दोघं परीक्षेचे एकदम डिमांड वेगवेगळी आहे. पण तुम्हाला व्हिडिओ रोज बघितले पाहिजे, खाली कमेंट केलं पाहिजे की डन सर. म्हणजे मला पण कळते का विद्यार्थी फॉलो करायला लागला. ठीक आहे, तुमची बोर्डची परीक्षा आली वगैरे सगळं ठीक आहे, पण अभ्यास थांबता कामा नये, क्वेश्चन सॉल्व्हिंग थांबता कामा नये, हे तुम्हाला कळायला पाहिजे बेटा. सर रिव्हिजन कशी करावी? सर रिव्हिजन बोर्ड वन शॉट. बोर्डला नको बेटा, मला वेळ नाही आहे ना, बोर्डसाठी वेळ नाहीये. रिव्हिजन कशी करावी? रिव्हिजनसाठी हे बघा, एक रिव्हिजनचा प्रश्न येतोय, रिलेव्हंट प्रश्न आहे बरं का. रिव्हिजन रिव्हिजन कशी करायची मी तुम्हाला सांगतो, एक शॉर्टकट सांगतो रिव्हिजनची. फॉर एक्झाम्पल कुठला पण चॅप्टर आहे, कुठला पण चॅप्टर घ्या. सपोज आपण फिजिक्समध्ये घेतला बेटा, लेटस से इलेक्ट्रोस्टॅटिक घेतला. ठीक आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्सची मला रिव्हिजन करायची, तर मी काय करेल? तर मी काय करेल माहिती का, इलेक्ट्रोस्टॅटिक्ससाठी सगळ्यात पहिले बघेल. सपोज मला इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये पोटेन्शियलचा एक टॉपिक आहे, पोटेन्शियल है ना, पोटेन्शियल. तर मी सगळ्यात पहिले माझी वही उघडेल, जिथून पण मी अभ्यास केलाय, जिथून पण मी शिकलोय, वही उघडेल, पोटेन्शियलचं थोडंफार वाचेल आणि डोळे बंद करून रिकॉल करेल. अच्छा पोटेन्शियल काय असतं? अच्छा पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक फील्ड मधला काय रिलेशन आहे? अच्छा मला वाटते V/D असतं है ना, E V/D असतं. अच्छा जर मला पोटेन्शियल माहिती असेल तर काहीतरी इक्विपोटेन्शियल सरफेस असतात. ते काय असतात इक्विपोटेन्शियल सरफेस? तिथे इलेक्ट्रिक फील्ड कशी असते? अच्छा तिथे परपेंडिक्युलर असते. म्हणजे ना माइंड मॅपिंग करायचं, डोळे बंद करून माइंड मॅपिंग करायचं, आठवायचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर काय करायचं? त्याच्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. कसं क्वेश्चन? बघा आता क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल मी PYQ मधून, PYQ उचला, PYQच्या बाहेर जाऊ नका. PYQ मधून बघतो की इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियलचे प्रश्न कसे आहेत बरं का. मग आता सपोज मला दिसलं हा एक प्रश्न आहे, 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 हा एक प्रश्न, असे खूप सारे प्रश्न आहेत. आता मला एवढे प्रश्न सॉल्व्ह करायला वेळ नाही, कारण मला बोर्डाचा पण अभ्यास करायचा आहे, हे मला माहिती आहे, ही प्रॅक्टिकल माझी डिफिकल्टी आहे. तर मी काय करणार, थोडंसं अप्रोच बघणार. म्हणजे अच्छा पहिल्या प्रश्नामध्ये ते म्हणतायत की मेटलच्या विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज करेक्ट आणि इनकरेक्ट, आणि तिथं म्हणतायत किंवा करेक्ट वॉट एव्हर जे काही असेल, आणि तिथे ऑप्शन दिलेत की द पोटेन्शियल अलॉंग ऑन द सरफेस ऑफ मेटल इज कॉन्स्टंट. ठीक आहे, किंवा इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द मेटल सरफेस, किंवा इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द मेटल सरफेस इज 0. तर ते स्टेटमेंट वाचून मी माझं रिव्हिजन करतोय. अच्छा असं असतं का? अच्छा असं असतं, अच्छा असं असतं. त्याच्यानंतर खाली इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला आहे. सपोज इलेक्ट्रिक फील्डचा एखादा क्वेश्चन आहे, इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियलचा. तुम्हाला काही पण इलेक्ट्रिक फील्ड दिली है ना, काही पण किंवा पोटेन्शियल दिलं, तुम्हाला जे पण काही पोटेन्शियल आहे ते देऊन ठेवलंय. लेट अस से पोटेन्शियल दिलंय तुम्हाला x² + y असं काहीतरी पोटेन्शियल दिलंय, आणि तुम्हाला म्हटलं इलेक्ट्रिक फील्ड काढा ॲट अ पॉईंट 1,2. तर ॲटलिस्ट तुम्हाला इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. इथं कुठला फॉर्म्युला लागेल? तर इथे -dV/dr लागेल का -dV/dx लागेल, पार्शियल डिफरन्शिएशन करून. आणि मग डोक्यात विचार करा की हा फॉर्म्युला येऊन असं डिफरन्शिएशन केल्यावर रफमध्ये सॉल्व्ह करा, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल की हे कसं सॉल्व्ह करत असतात. म्हणजे मला काय म्हणायचंय, सगळ्यात पहिले माइंड मॅपिंग करायची डोळे बंद करून. ठीक आहे, त्याच्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह करताना पण सगळे प्रश्न सॉल्व्ह करायची गरज नाही, एक वर बघा तुम्ही. दॅट इज हाऊ रिव्हिजन वर्क्स ॲट दिस स्टेज, कारण तुम्हाला बोर्ड पण करायचंय. ठीक आहे, पुढे काय? सर टेस्ट सिरीजमध्ये 80 ते 90 स्कोर आहे आउट ऑफ. अच्छा अजून एक विषय, अजून काय आहे सर? फर्स्ट 5 चॅप्टर झालेत PCM मध्ये, आता बोर्डला शिफ्ट होऊ का? बोर्डला अच्छा, एक गोष्ट मला तुम्हाला वॉर्निंग द्यायची, स्ट्रिक्ट वॉर्निंग द्यायची, तुम्ही नीट ऐका. तुम्ही आज काय तारीख चालू आहे? आज माझ्याकडे 7 तारीख चालू आहे. 7th जॅन आहे. तुमचा पहिला पेपर आहे 10 फेब्रुवारी. तुमच्यापैकी कोणीच सीईटीचा अभ्यास पूर्णपणे सोडायचा नाही. ऑलवेज बी इन टच विथ सीईटी. मी तुम्हाला काय सांगतोय, माझ्या ॲडवाईसकडे नीट लक्ष द्या. बघा माझ्याकडे बेटा, तुम्ही कमीत कमी मला वाटतं कमीत कमी 4 फेब्रुवारीपर्यंत सीईटीचा अभ्यास केला पाहिजे. 4 फेब्रुवारीपर्यंत. मग सर 4 फेब्रुवारी मग बोर्डाचा अभ्यास कधी करावा? मी म्हटलं का तुला की सीईटीचाच अभ्यास कर? अरे बेटा तू 4 फेब्रुवारीपर्यंत 20% अभ्यास कर, पण सीईटीला सोडू नको. त्याचं कारण,
आणि सीईटीला सोडू नको म्हणजे तुला फिजिक्सला पण नाही सोडायचं, तुला केमिस्ट्रीला पण नाही सोडायचं आणि तुला मॅथ्सला पण नाही सोडायचं, तिघांना नाही सोडायचं. आलं का लक्षात? तू काय कर माहिती का, आता सध्या मी इथं 7 जानेवारीला आहे, 7 जानेवारीला आहे सपोज, 7 जानेवारीपासून, कारण जर तुम्ही मॉडर्नची सिरीज फॉलो केली तर लेटेस्ट से मी म्हणतो 20 जानेवारीपर्यंत, 20 जानेवारीपर्यंत तुम्ही सीईटीला 60% वेटेज द्या आणि 40% बोर्डला द्या. 60% सीईटी, 40 बोर्ड. ठीक आहे. जसं 20 जानेवारी ओलांडली तसं तुम्ही शिफ्ट होऊ शकता. आता काही जणांना वाटेल की सर 40% नाही मला जास्त द्यावं लागेल, तर तुम्ही जास्त देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. इथं 40 इथं 60 करा. मग 20 ते 30ला, मग पुढे सपोज 20 पासून तर 30ला है ना, काहीतरी अशी अप्रॉक्स डेट पकडली आपण. तुम्ही काय करा बेटा, 30% सीईटी करा आणि 70% बोर्ड करा. 70% बोर्ड करा. ठीक आहे. मी असं का म्हणतोय, मी का म्हणतोय सीईटीला सोडू नका, कारण तुम्ही एक विचार करा की जेव्हा बोर्डची माझी परीक्षा येईल तेव्हा मी सीईटीचं 0 करणार आहे. उद्या जर माझा बोर्डचा पेपर आहे तर सीईटीचं कसं करणार आहे मी? म्हणजे मी 20 दिवस, किती दिवस बघा, 4 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत, 22 तारखेपर्यंत, साधारण 20 दिवस मॅथ्सचा पेपर होईपर्यंत मी सीईटीला हात नाही लावणार आहे. तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही एक चॅप्टरला रिवाइज नाही केलं, हात नाही लावला, काही नाही केलं तर तुमचा काय हाल होतो? तर 20 दिवस जर तसे गेले तर काय होईल विचार करा. म्हणजे 20 दिवस तर जाणार आहे, सगळ्यांची जाणार आहे. पण जर तुम्ही आतापासून जर सीईटी सोडली बेटा तर काय होईल विचार करा, सगळं विसरून जाल. तसं करू नका. सो ऑलवेज बी इन टच विथ सीईटी. ठीक आहे. पुढे काय म्हणायचंय विचारा. सर जेई मेनवर फोकस करू की एमएचटी सीईटीवर? जेई मेनसाठी घरचे खूप प्रेशर देत आहेत पण स्कोर कमी येत आहे, काय करू? बेटा फोकस ऑन एमएचटी सीईटी ओनली. जर तुम्हाला डाऊट येत असेल की जेई मेनवर फोकस करू की सीईटी, याचा अर्थ तुमचं जेई मेनचं तेवढं प्रिपरेशन झालेलं नाहीये. सो शिफ्ट टू सीईटी. सीईटीला हलक्यात घेऊ नका. मी तुम्हाला सांगतोय आता इतक्या ट्रेंड असा आहे की सीईटीला शिफ्टिंग मुलांची किंवा मुलींची वाढत चालली आहे. लोकांना कळालंय का जेई पेक्षा, बघा जेईचा पण असा विषय आहे की तुम्ही जेई फोडून आलात, सपोज जेई क्रॅक केली, अरे पण जेई क्रॅक करून तुम्हाला एनआयटी मिळणार आहे. पहिले 5-6 एनआयटी सोडून तुम्ही इथून सीओपी घेऊ शकता ना यार. म्हणजे सीओपी आणि एनआयटी नागपूर मिळणं एकच आहे. एनआयटी नागपूरला तुम्हाला रँक लागेल पूर्ण भारतातून 15,000च्या आत. अरे तेवढं करण्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्रामध्ये पहिल्या 500 मध्ये येऊ शकता की. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? काय प्रॉब्लेम आहे? सो फोकस ऑन एमएचटी सीईटी. जेईला जाऊ दे सध्या. टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट बद्दल जे विद्यार्थी बोलतायत सर माझा टाइम कसा मॅनेज करायचा, टाइम मॅनेजमेंटला आधी तुमचे टार्गेट्स डिसाईन असले पाहिजे. बघा टाइम मॅनेजमेंट जर तुमच्याकडनं होत नाही, टाइम मॅनेजमेंट जर तुम्हाला जमत नाही तर तुम्ही काय करा, मायक्रो टार्गेटिंग करा. मायक्रो टार्गेटिंग. मायक्रो टार्गेटिंग म्हणजे काय? जर मी फिजिक्सचं सपोज सरांनी मला सांगितलं एवढे एवढे चॅप्टर करायचे पण माझ्याकडनं होत नाहीयेत, तर नको करू बेटा, नको करू, छोटेच कर. जर फॉर एक्झाम्पल तू जर पकडलं की नाही आज मला सरफेस टेन्शन करायचंय, सरांनी सांगितलं याला वेटेज आहे, आणि त्याचबरोबर मला कॅपॅसिटर करायचंय, कॅपॅसिटर करायचंय, पण मला माहिती पडलं की मला वेळ लागायला लागलाय, एवढं सोपं नाही आहे. मग तू काय कर बेटा, फक्त सरफेस टेन्शन कर, कॅपॅसिटर करू नको. मग सर कॅपॅसिटर कधी करू ते नंतर बघता येईल, ते नंतर बघता येईल. आलं का लक्षात? जे तुम्ही करू शकता टाइम मॅनेजमेंट करायला, सगळ्यात पहिले काय करायचं बघा. टाइम मॅनेजमेंट करायला काही नियम सांगतो. एक मायक्रो टार्गेटिंग झालं. दुसरं काय, सेकंड इज पहिल्यांदा आयएमपी गोष्टी कंप्लीट करायचा. इम्पॉर्टंट. पहिले इम्पॉर्टंट. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही बोर्डाचाच अभ्यास केला पाहिजे, दुसरा कुठलाही नाही. का? कारण बोर्डाचं प्रेशर गेल्यानंतर मग मी सीईटी व्यवस्थित करू शकतो. मी सकाळी जर 5 वाजता उठलो तर 12, 1, 2 वाजेपर्यंत बोर्डाला निपटवून टाकेल. त्याच्यानंतर जो उरलेला वेळ आहे तो सीईटीला देईल. सीईटीचा अभ्यास या स्टेजला कमी झाला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. सीईटीचा अभ्यास कमी झाला तरी चालेल. पण मग सर तुम्ही बोलले होते का बोर्ड? नाही 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 नाही. ज्या विद्यार्थ्यांचं बोर्ड झालेलं नाहीये, ज्यांना बोर्डला कॉन्फिडन्स नाही, त्यांच्यासाठी सांगतोय मी. ज्यांना कॉन्फिडन्स आहे तुम्ही पण करा सुरुवातीला बोर्डचा, पण आधी आयएमपी करा. पहिले बोर्डचा करून टाका, त्याच्यानंतर बाकी करा. सपोज माझा केमिस्ट्री वीक आहे, किंवा माझा फिजिक्स वीक आहे, माझा मॅथ्स वीक आहे, तर तुम्ही कुठून सुरू करणार? मॅथ्स पासून सुरू करा. हा, कॉन्फिडन्स कमी येत असेल तर केमिस्ट्री पासून करा, पण 2 नंबरला मॅथ्स असला पाहिजे. जी इम्पॉर्टंट गोष्टी आहे ना ती फर्स्ट असली पाहिजे किंवा मिडलला असली पाहिजे, मध्ये असली पाहिजे, शेवटी कधीच नाही. शेवटी असली तर टाइम मॅनेजमेंट नाही झालं तर सगळ्यात कमी टाइम मिळतो ज्या इम्पॉर्टंट गोष्टीला, मग आपला टाइम खराब होतो. ठीक आहे. सो काय काय सांगितलं मी? मायक्रो टार्गेटिंग, इम्पॉर्टंट गोष्टीला पहिले प्रायोरिटाईज करणे. दुसरी अजून एक गोष्ट, सगळ्यात वाईट गोष्ट काय माहिती का? सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की मी युद्ध लढतोय, मी युद्ध करताना प्लॅन केला की पहिल्या 4 दिवसात आहे ना मला 300 पैकी माझे 100 सैनिक मरणार आहे, असा माझा प्लॅन होता. पण 300 पैकी मेले माझे किती? 120.
120 मेले, ठीक आहे. आणि माझ्याकडे आता 180 उरले आणि त्या 120 मेल्याने माझा माइंडसेट इतका खराब झाला ना, का मी जे 180 होते ना त्याच्यामधले पण 80-90 गमावून बसलो. म्हणजे मला हे म्हणायचंय, तुम्ही टाईम टेबल फॉलो करताना, तुम्ही रोज काम करत असताना तुमच्या समोर 100 अडचणी येतील आणि तुमचा प्लॅन कधीच परफेक्ट बसणार नाही. पूर्णपणे बेटा ते फाईन आहे. जर तू इमानदारीने दिवसभर अभ्यास केला आहे आणि तुझा जर अभ्यास पूर्ण नाही झाला, तर त्याला काही प्रॉब्लेम नाहीये, ते सगळ्यांबरोबर होतं. पण याचा अर्थ असा आहे ना, की जे झालंय त्याला तू नमस्कार कर, की बाबा ते माझ्याकडनं झालंय आणि जे नाही झालंय ना, त्याच्यावर मग नंतर आपल्याला करता येईल. आलं का लक्षात? तुम्ही जो काही प्लॅन करतायत ना, 70-80% मी जेवढं सांगतोय ना, तेवढं 70-80% जरी तुम्ही इम्प्लिमेंट केलं तरी खूप चांगलं आहे. खूप चांगलं आहे. परफेक्शनचा बळी बनू नका, हां, की मला हे करायचंच आहे वगैरे असं करू नका. पुढे काय सर, आता टेस्टला 80-90 मार्क येतात. इज इट ओके? 80-90 मार्क हो बेटा, टेस्ट सीरीज बघा, टेस्टचे मार्क्स. ठीक आहे, अजून एक विषय. टेस्टचे मार्क्स, टेस्ट मार्क्स, टेस्ट मार्क्स. टेस्ट मार्क तुमचे 80 येत असो, आता तुमचे 90 येत असो, तुमचे 100 येत असो किंवा तुमचे 70 येत असो, काहीही काळजी करायची गरज नाही. सगळ्यांचं चांगलं होणार आहे, 100% चांगलं होणार आहे. फक्त मी जेवढं सांगतोय ते फॉलो करा. प्रॉपर मायक्रो टार्गेटिंग करा. जे जे सोपे सोपे चॅप्टर आहे, जिथे जिथे हेवी वेट आहे, चांगलं जिथे होऊ शकते, जास्त मार्क निघू शकताय, तिथे फोकस करा. सगळं करायला जाऊ नका. बघा, जो विद्यार्थी 70ला आहे बेटा, जो विद्यार्थी 80ला आहे, त्याला मी एका दिवसात तर नाही म्हणू शकत की तू आज 80 आणि मी सांगतोय ते फॉलो करेन, उद्या 150 पडतील. ऑलमोस्ट दुप्पट आहे. होणार आहे का? नाही होणार. मग 80 वाल्याचा टार्गेट काय असलं पाहिजे? 80 वाल्याचा टार्गेट हे असलं पाहिजे की मी आधी 120 पर्यंत जातो. 110 वाल्याचा टार्गेट काय असला पाहिजे? 110 वाल्याचा की मी 130 पर्यंत जातो. एक एक स्टेप पुढे करत चला तुम्ही. एक एक स्टेप त्यानुसार प्लॅनिंग करायचं. आलं का लक्षात तुम्हाला? बघा, हुशार व्यक्ती तो असतो ना, जो वेळ काळेनुसार निर्णय घेतो. स्वप्नाळू नसतो जास्त. जे आता त्याच्याकडे आहे ना, त्याच्यावर फोकस करतो. एकदम प्रॅक्टिकल राहायचं, एकदम प्रॅक्टिकल. आलं का लक्षात तुम्हाला? पुढे काय सर, PYQ सॉल्व्ह केल्यानंतर 1-2 दिवसांनी त्याच क्वेश्चनला बघून अप्रोच काय होती सॉल्व्हिंगची रिकॉल केली तर ही मेथड हेल्पफुल होणार का? चालेल. रिकॉलिंग बेस्ट आहे बेटा, रिकॉलिंग बेस्ट आहे. सर तुम्ही मोस्ट रिपीटेड क्वेश्चनची सिरीज आणू शकता. हां, आपण करू शकतो मोस्ट रिपीटेड क्वेश्चनची, काही प्रॉब्लेम नाहीये. टेस्ट सिरीज आणा. माझ्याकडे बघा, टेस्ट सिरीजला मी टेस्ट सिरीज काढू शकतो, विषय तो नाहीये. पण माझ्याकडे तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. है ना? आपल्या चॅनलच्या लिमिटेशन आहे. मी एकटाच करतोय सगळ्या गोष्टी. सो माझ्याकडे एडिटर आहे, टायपिंगवाला आहे, काहीच टीम नाहीये. सो मला ते होणार नाही माझ्याकडनं. हे लेक्चर करतोय तेच मोर दॅन इनफ आहे सध्यासाठी. सर मी तुमचे घेतलेले क्वेश्चन जर रिपीट रिवाइज केले तर सफिशियंट राहणार का? 100% सफिशियंट राहतील, 100%. काही प्रॉब्लेम नाहीये. बघा, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ॲव्हरेज मोजा. मी आता अल्टरनेटिंग करंटला एका चॅप्टरमध्ये आपण 90 ते 95 क्वेश्चन प्रॅक्टिस करायला लागलो. आणि 90 ते 95 असे क्वेश्चन नाही का, हा एका टाईपचा क्वेश्चन आहे, लगेच दुसरा तोच सेम फॉर्म्युला. नाही नाही नाही, व्हॅरायटी पण आहे त्याच्यात. तुम्ही जर इमानदारीने मी जे व्हिडिओ टाकतोय ते फॉलो केलं, तर माझी ही तुम्हाला गॅरंटी आहे की तुमचे ऑलमोस्ट सगळे PYQ सॉल्व्ह होतील. 90%च्या वरती PYQ सॉल्व्ह होतील. बघा, विषय हा नाहीये की त्याच्या तसे क्वेश्चन रिपीट होतील का, हे होईल का, ते होईल. तुम्हाला लॉजिक कळायला पाहिजे यार, लॉजिक कळायला पाहिजे. सारखं सारखं सीईटी कशावर फोकस करते. आता रेशोचे प्रश्न सीईटीचे फेवरेट आहे, हे तुम्हाला तोपर्यंत नाही कळणार जोपर्यंत तुम्ही त्या सीईटीच्या प्रश्नांच्या समुद्रात जाणार नाही. हे तुम्हाला कळायला पाहिजे. शॉर्टकट कसा देणार मला सांगा? शॉर्टकट कसा देऊ आपण? बेटा, एक एक चॅप्टरला 5-5 तासात एक एक चॅप्टर कव्हर करतोय, तर तुला मला सांग, शॉर्टकट नाहीये या फील्डमध्ये, शॉर्टकट नाहीये. ओनली आपण हार्डवर्कच करू शकतो. ठीक आहे ना? हा, शॉर्टकट ज्यांना पाहिजे शॉर्टकट त्यांना नंतर देता येतो, पण तो विषय नाहीये, पण तो काम करत नाही. ठीक आहे सर, तुम्ही पुढे बोला. अजून काय ऐकायचंय तुम्हाला? ॲज अ ड्रॉपर वेअर शुड आय इन्व्हेस्ट माय टाइम इन फेब्रुवारी? सिलेबस 70% डन अँड PYQ इज ऑल्सो डन. जर तुमचा PYQ आणि सिलेबस, ड्रॉपरचा PYQ सिलेबस झाला असेल तर टेस्ट सिरीजवर फोकस कर बेटा. टेस्ट सिरीज इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. टेस्ट सिरीजला निग्लेक्ट करू नका. फिजिक्स पार्ट 2 हार्ड जात आहे, तर तुला जे हार्ड जात आहे त्याचे व्हिडिओज अपलोड केलेत आणि मॉडर्न फिजिक्स फॉलो करा. पुढे काय सर, वोकेशनलच्या आधी काही सुट्टी आहेत, त्यात काय करायला हवं? वोकेशनलच्या आधी कुठली सुट्टी आहे? त्याच्यात बोर्डचाच अभ्यास करा रे. त्यात करायचं असेल तर थोडंफार रिव्हिजन करू शकता. ठीक आहे. पुढे काय सर, एकदा फुल सिलेबस झाला की तुम्ही, सर आता स्कोर ठीक आहे.
सर दोज हॅव प्रिपेअर्ड वेल, व्हॉट फॉर देम. बघा जे विद्यार्थी सगळं करतायत ना, हे कोणासाठी होतं, हे त्यांच्यासाठी सेशन होतं ज्यांचं काहीच झालं नाहीये. पण ज्यांचं झालं असेल ना बेटा, तुम्ही बिंदास PYQ सिरीज फॉलो करा, ते करा. तुम्ही सगळे PYQ सोडून काढा मागच्या 5 वर्षाचे. मी 90% सोडवले, उरलेले 10% पण सोडवा. टेस्ट सिरीज जॉईन करा. मॅथ्ससाठी पण तेच करा, केमिस्ट्रीसाठी पण तेच करा. बाकी काही करायची गरज नाही तुला. काय करायची गरज आहे सांग बरं. 2025 PYQs फॉर्म्युले रिव्हिजन अँड मोस्ट रिपीटेड क्वेश्चन. चालेल. सर ज्यांचं सर्व हाफ हाफ झालेलं आहे चॅप्टर, हाफ हाफ झालंय बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, ही चॅप्टरची जी लिस्ट दिली मी तुम्हाला, या चॅप्टर मध्ये फुल काय करायचं आणि हाफ काय करायचं मी तुम्हाला सांगितले. फुल आणि हाफ मध्ये मी तुम्हाला सांगितले बघा. हे फुल चॅप्टर आहे, इथं काहीच निगोशिएशन नाहीये, इथं काहीच आपण करू शकत नाही. आणि तिकडचे हाफ चॅप्टर आहे. अजून 11वीचे पण चॅप्टर आहे, पण मी तुम्हाला ते बोर्ड नंतर सांगेल, आता नाही. 11वी मधून पण मार्क्स निघतात. 11वी सोपी आणि. सर फिजिक्सचे मिनिमम किती क्वेश्चन सॉल्व केले पाहिजे बिफोर बोर्ड एक्झाम. असं बेटा क्वेश्चन वाईज टार्गेट करू नको, टॉपिक वाईज टार्गेट कर. टॉपिकला जर तुला फॉर एक्झाम्पल मी रेझोनन्स नावाचा टॉपिक सॉल्व करतोय AC मधून, जर त्याचे सगळ्या टाईपचे क्वेश्चन माझे कव्हर झाले, मला ठीकठाक कॉन्फिडन्स आला ना, सोडून दे, दुसऱ्या टॉपिकला जा. लेक्चर बघून स्टेट बोर्डचे क्वेश्चन सॉल्व होत आहे माझे. व्हेरी गुड बेटा. पण स्टेट बोर्डच्या क्वेश्चन मध्ये आपण दिलेल्या मेथड वापरू नका बरं का. हे शॉर्टकट सांगत असतो मी इथे. तिथे तुम्ही बोर्डचा व्यवस्थित जसा पॅटर्न आहे ना त्यानुसार फॉलो करा. जर एखादा स्टुडंट एका एक्झाम साठी 4-5 अटेम्प्ट देत असेल तर ते चुकीचं आहे का. काही चुकीचं नाही बेटा, या जगात सगळं बरोबर आहे. तू काय चूक आणि बरोबर आपल्याप्रमाणे असतं. सर स्टडीला बसलो की काय करू कळत नाही. मग स्टडीला बसूच नको बेटा तू. आलं का लक्षात, स्टडीला बसूच नको. सर डेली किती MCQs पर डे केलं पाहिजे बोर्ड सोबत. मी परत एकदा सांगतो बघा, हे जो विद्यार्थ्यांचा अप्रोच आहे ना, क्वांटिटी की मी किती तास अभ्यास केला पाहिजे, किती तास अभ्यास केला पाहिजे, किती MCQ सॉल्व केले पाहिजे, तुम्ही दिले तेवढे सफिशियंट आहे का अजून केले पाहिजे, काय हे करू का ते करू. बेटा क्वांटिटीवर फोकस करू नको. मग कशावर कर सर, क्वालिटीवर कर. आणि क्वालिटी सोबत थोडीफार क्वांटिटी ठीक आहे. बघा माझा उद्देश हा मुळीच नाहीये, माझा उद्देश हा नाहीये की तुम्ही एकाच टॉपिकला घेऊन सगळे क्वेश्चन सॉल्व करा, तसं नाही. मला असं म्हणायचंय सगळ्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व झाले पाहिजे. सपोज लेटेस्ट से कॅपॅसिटरवर आजपर्यंत CETने विचारलेत मला 60 प्रश्न, पण 60 पैकी आहे ना 30 प्रश्न असे जे काय रिपीटेड वाटतायत मला, रिपीटेड, फक्त व्हॅल्यू बदलली. मग मी काय करणार ना, फक्त 30च क्वेश्चन प्रॅक्टिस करणार आणि यांना वरवर बघणार, म्हणजे माझा टाइम पण वाचतो. दिस इज कॉल्ड स्मार्ट अप्रोच. हा स्मार्ट अप्रोच आहे. सो नंबर ऑफ क्वेश्चन्स करण्यापेक्षा सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे. सॅटिस्फॅक्शन, आता व्हॉट इज सॅटिस्फॅक्शन. सॅटिस्फॅक्शन मध्ये पण एक गोष्ट लक्ष द्या. जर मी एखाद्या चॅप्टरमध्ये 10 प्रश्न सॉल्व करतोय, एखाद्या टॉपिकचे 10 प्रश्न सॉल्व करतोय, 10 पैकी जर मला 7+ येत असतील, 10 पैकी जर 7+ येत असतील तर तुमचं काम झालंय, त्याला सोडून द्या. परफेक्शन करायला जाऊ नका, 10 पैकी 10 करायला जाऊ नका, बाकी टॉपिक सुटतील. ठीक आहे, एकदम प्रॅक्टिकल सांगतोय, रिअल सांगतोय, लिहून घ्या मी जे काय बोलतोय ते अत्यंत महत्वाचं आहे. पुढे सर फर्स्ट अटेम्प्ट मध्येच ट्राय करू ना बेस्ट. हा फर्स्ट अटेम्प्ट मध्येच करायचं. बघा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आता तुम्ही असं इमॅजिन करा की तुमच्याकडे एक अशी मोठी बँक आहे आणि त्या बँकेमध्ये तुम्ही पैसे आणतायत, मेहनतीने कमवून 1-1 रुपये जमवतायत आणि ती तुमचीच बँक आहे. फक्त व्यवस्थित मी एकत्र काय म्हणतात 1 लाख रुपये आणतो आणि मग काहीच आणता येणार नाही असं नाही. तुम्हाला आणताना 10,000 रुपयेच आणावं लागतील, नाहीतर ते पैसे येणार नाही. तेवढं तुमच्याकडे कॅरी करायला सध्या काय म्हणतात त्याला कॅपॅसिटी नाहीये. सो व्यवस्थित एक पाऊल टाका. अभ्यास करताना पण असं फील करा अभ्यास करताना की जेव्हा मी एखादा टॉपिक कंप्लीट करतोय, मॅथ्सचा, फिजिक्सचा, केमिस्ट्रीचा, की ते आतून फील करा की माझं एक स्टेप पुढे पडली माझ्या ड्रीम कॉलेजला. तुमचा हा ड्रीम कॉलेजचा गेट आहे, त्या गेटच्या जवळ माझं एक पाऊल पुढे पडले. असं करा ना, तुम्ही फील करा ना आतून. तुम्ही कशाला, आपण काय करतो माहितीये का, आपण फक्त असा विचार करतो की माझं हे नाही झालं, माझं ते नाही झालं. निगेटिव्हिटी नको यार, पॉझिटिव्हिटी पाहिजे. कमी करा पण परफेक्ट करा. सर तुमचे नोट्स आहेत का PDF वगैरे. टेलिग्रामचा ग्रुप आहे, मी टेलिग्रामची लिंक शेअर करेल, तिथे सगळे PDF अवेलेबल आहे. सर ब्रेनला सवय नाही 8-10 तास स्टडी आणि 150+ क्वेश्चन सॉल्व करायची डेली विदाउट डॅमेजिंग ब्रेन हेल्थ, कसं स्टॅमिना डेव्हलप करायचा.
बघा, जर तुमचा अभ्यास नाही झाला 8-10 तास तरी चालेल यार, 6 तास झाला तरी चालेल बेटा, पण विदाऊट डिस्ट्रॅक्शन पाहिजे. शांत डोक्याने अभ्यास पाहिजे. सकाळी उठा व्यवस्थित. सकाळी 5 पासून ते 7-8 पर्यंत 3 तास कंटिन्युअस अभ्यास करा, कुठल्याही डिस्ट्रॅक्शन शिवाय. सो पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्ही काय करताय ना, 20-25 रन स्कोर करताय. मग नंतर आरामात मोमेंटम बिल्ड होतं. आलं का आलं लक्षात? एका चॅप्टरला आधी परफेक्शनने करू का? येस. पुढे काय? पेपरमध्ये किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे? पेपरमध्ये किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे हे तेव्हा कळेल जेव्हा मी प्रॅक्टिस करतोय. सपोज मी प्रॅक्टिस केले, मला माहिती माझी रेंज काय. सपोज आय एम अ बॅट्समन, ठीक आहे, मी सगळ्या बॉलरचे आणि मी ॲव्हरेज बॅट्समन आहे हे मी मान्य करतो. तर आता मला माहिती आहे की जेव्हा एकदम फास्ट बॉलर येईल, एकदम खतरनाक बॉलर येईल, तेव्हा मी त्याला हातच लावणार नाही. मला बोल्ड नाही व्हायचंय, मी त्याला बाजूला करेल. मग आता होऊ शकतं एखाद्या पेपर जर टफ निघाला तर असे जास्त टफ बॉलर जास्त येतील त्या पेपरमध्ये, तर त्यांना मला बाजूला करावं लागेल आणि इझी आणि मीडियमला मला टार्गेट करावं लागेल. आलं का लक्षात? सर मी फिजिक्समध्ये MHT CET साठी टेक्स्टबुकमधले सॉल्ड एक्झाम्पल आणि एक्सरसाइज आणि लास्ट 6 इयर PYQ आणि MCQs केले तर सफिशियंट आहे का? मी परत एकदा सांगतोय, हे सफिशियंट आहे का ते सफिशियंट आहे करू नको रे. टॉपिक बघ, कॉन्फिडन्स येऊ दे आणि त्याला सोडून दे. आणि अजून एक गोष्ट आहे बघा, मी सांगितलं हे एक गोष्ट मान्य करतो की CET आहे ना, CET हे करायला लागली आता. काय करायला लागली? मी तुम्हाला दाखवून देईल. JEE मेन्स मधून प्रश्न उचलतायत CET वाले. पण मला असं म्हणायचंय, ते 50 पैकी आहे ना, 50 पैकी JEE मेन्स मधून 5 प्रश्न असतील. फार तर फार 5 असतील, 6 असतील. पण त्या 5ला त्यांनीच हात लावा ज्याचे 45 तयार असतील. आलं का लक्षात मी काय म्हणतोय? 5 करायला जाल, 45ला घात करून बसाल आणि मग काहीच मिळणार नाही हातात. तसं व्हायला नको. पुढे काय? सर मी बाकी चॅप्टर केले, ACMI सोडले तर चालेल का? बाकी चॅप्टर्सची प्रॅक्टिस चालू आहे. बघ, तुला जसं बरोबर वाटतं तसं सोड, पण AC कशाला सोडतो यार? ACचं मी लेक्चर टाकलंय आणि विषय काय की सोपा चॅप्टर आहे तो. दॅट इज द पॉईंट. एक वेळ तुम्ही मॅग्नेटिझम सोडा. मॅग्नेटिझमचं पण 5 तासाचं लेक्चर आहे, पण तो थोडासा डायव्हर्सिफाईड टॉपिक आहे. थोडं जास्त अभ्यास करावा लागतो तिथं. ते सोडायचं असेल तर ते सोड, पण AC कशाला सोडतो यार? AC चांगला टॉपिक आहे ना. सर नीटसाठी काहीतरी सांगा. नीटचं नातं नाही. सर मी बाकी चॅप्टर्स केलेत. ठीक आहे, हे चला. सर न्यू कमरसाठी काही टिप्स? हां, न्यू कमरसाठी टिप्स सांगतो. हा एक विषय तो राहिला. जे चॅनलला नवीन आलेत, बेटा, न्यू ऑन स्वयं फिजिक्स, स्वयं फिजिक्स. तर सगळ्यात पहिले तुमचं स्वागत आहे. ठीक आहे, तुमच्या जेवणाची वगैरे सोय लवकरच केल्या जाईल. सगळ्यांना जेवण, जे सबस्क्रायबर आहेत ना आपल्याला, त्यांना प्रॉपर जेवण वगैरे देत असतो आपण, है ना. रोज जेवण असतं का? आता आज कसलं जेवण होतं? आज मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंटचं जेवण होतं. तर असे खूप सारे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला MHT CET PYQच्या प्लेलिस्टमध्ये दिसतील. तर चॅनलला जायचं, MHT CET PYQची प्लेलिस्ट आहे, तिकडे जायचं बेटा. आणि तिकडे गेल्यानंतर खूप सारे चॅप्टर आहे. त्याच्यातून तुम्हाला जो पदार्थ पचवायला जड जातो, जे तुम्हाला आवडत नाही, वॉट एव्हर, जे नेसेसरी आहे ते करा. ठीक आहे, सगळे व्हिडिओ बघा, काही गरज नाही. तुम्हाला जर वाटतं तुमचं रोटेशनल चांगलं आहे, नको करू बेटा, नको बघू. ज्याला वाटतं त्यांचे सगळे टॉपिक परफेक्ट आहे, एकही व्हिडिओ बघू नको. ठीक आहे. सो तुम्ही एक एक गोष्ट अप्रोच करा, व्यवस्थित अप्रोच करा, पण प्रॉपर टार्गेटिंग करा, अन्यथा गडबड होईल. पुढे काय? सर PYQ सर फक्त केले तर किती मार्क मिळतील MHT CET ला? बेटा मला सांग, हे काय प्रश्न विचारता रे तुम्ही? किती मार्क मिळतील? बेटा मी काही इथं काय कोणी पेपर सेटर आहे का? मी पेपर सेटर आहे का? मी तुम्हाला फक्त बघा, मी जर तुला म्हटलं की PYQ करून जा, नवीन स्कीम PYQ करून जा, 100% तुम्हाला 40+ मार्क पडतील. आणि शेवटी मी तुला म्हणतो 40+ नाही पडले तर काय करणार आहे? सांग बरं. आणि कोणी ना कोणी असेल त्याला 40+ पडतील. मी म्हणण्याने नाही म्हणण्याने थोडी होतं रे. मी तुला मार्ग दाखवू शकतो बेटा, त्या मार्गावर चालायला तुलाच लागेल. हे सगळे प्रश्न सोडणं विचारा यार. काय प्रेम आहे रे तुमचं त्या कॉलेजवर? सांगा बरं. काय म्हणजे काय ही कुठली भावना आहे? आपण जर एखादी गोष्ट करतोय तर त्याला इमानीत बरे करा ना. सारखं विचारायची काय गरज आहे की मला मिळेल का, माझं होईल का, नाही झालं तर मी काय करू? अरे तू कर रे बाबा, संधी मिळाली कर रे. त्या ड्रॉपर्सला विचारा, बिचारा ज्यांना मागच्या वेळेस 1 अटेम्प्ट मिळाला आणि यावेळेस तुम्हाला 2 अटेम्प्ट मिळाले, तुम्हाला ड्रॉप करायची पण गरज नाही यावेळेस, जर तुम्ही इमानदारीने अभ्यास केला तर. फालतू क्वेश्चन मध्ये टाइम घालवण्यापेक्षा सरळ तुम्ही टार्गेटवर फोकस करा ना.
आणि सपोज जर मी म्हटलं की नाही मिळणार तर तू अभ्यास करणं सोडणार आहे का? किंवा मी म्हटलं मिळणार तर तू अभ्यास करणं सोडणार आहे का? नाही ना, मग कशाला विचारतो? सर 2026 सीईटी साठी भीती वाटते, पेपर जर जास्त जेई लेवलचा आला तर. हा एक प्रश्न आहे की सर पेपर टफ आला तर काय? टफ पेपर आला तर काय? टफ पेपर आला तर काय? तर आमचे एक सर होते, आता पण आहेत. तर त्यांना ते काय म्हणायचे माहिती आहे का? ते म्हणायचे की जर एखादी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्रॅक करायची असेल ना, तर तुम्हाला फक्त कमी मूर्ख बनवायची गरज आहे. सगळेच गाढव आहे, सगळेच गाढव आहे. अरे त्या गाढवांची स्पर्धा कुठे पण घेऊ बेटा. तुम्हाला जर चायनाच्या एखाद्या एक्झाम मध्ये बसवलं जे सगळे टफ आहे, पण असं काय म्हणतात त्याला स्कीम आहे की विद्यार्थी हेच राहतील आपले महाराष्ट्रामध्ये जेवढे विद्यार्थी तेवढेच राहतील. तर पेपर किती पण टफ येऊ दे, तो गाढव गाढवच आहे बेटा, है ना. तो आपल्याला त्या गाढवांमधूनच सिलेक्शन करायचंय. सगळेच मूर्ख इथे, आपल्याला फक्त कमी मूर्ख व्हायचंय. आलं का लक्षात? सो टफ पेपरची काळजी करू नका. पेपर कसा येऊ द्या, तुम्ही स्वतः विश्वास ठेवा. तुमच्या आजूबाजूची जी जनता आहे ना त्यांना डिफीट करायचंय, ना की पेपरला डिफीट करायचंय तू. आलं का लक्षात? हाऊ मेनी आवर्स ते डिपेंड करतं. फिजिक्सला किती तास दिले पाहिजे ते डिपेंड करतं तुमची प्रिपरेशन किती आहे. पुढे बोला, अजून काहीतरी नवीन प्रश्न बोला, नाही तर आपण बंद करू. बोला सर, थोडा कॉन्फिडन्स द्या ना. देतो, थांबा 1 मिनिट. कॉन्फिडन्स पाहिजे का? हे घे बेटा, हे कॉन्फिडन्स घे. आज तोंड उघड. कॉन्फिडन्स देऊ का तुला? हे घे, खाऊन घे कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स मी देऊन कसा येणार तुला? कॉन्फिडन्स लेखा तुला अभ्यास करून करावा लागतो. लेक्चर करत जा, ते क्वेश्चन सॉल्व्ह करत जा. ते बघा, मी प्रत्येक क्वेश्चन मी स्वतः सॉल्व्ह करत असतो. मी शिक्षक असून सुद्धा स्वतः सॉल्व्ह करत असतो. तुला सॉल्व्ह करावं लागेल. कॉन्फिडन्स कम्स फ्रॉम ऍक्शन. कॉन्फिडन्स डू नॉट कम फ्रॉम हॉलो वर्ड्स. शब्दांनी कॉन्फिडन्स येत नाही. कॉन्फिडन्स आल्यासारखा वाटतो, आभास होतो फक्त, बाकी काही होत नाही. सर, फिजिक्सच्या एका क्वेश्चनला किती टाइम देऊ? फिजिक्सच्या एका क्वेश्चनला किती टाइम देऊ? जेवढा सीईटी लागतो तेवढा. सीईटीला मला सांगा, फिजिक्सला सीईटीला किती वेळ आहे? सीईटीला आपल्याकडे माझ्या मते 50 प्रश्न आहेत. 50 प्रश्न आणि 45 क्वेश्चन आहेत. सॉरी, 45 मिनिट आहे. 45 मिनिट आहे आणि 50 प्रश्न आहे. आता किती झालं बरं? कॅल्क्युलेट करा. जवळजवळ मी कॅल्क्युलेट केलं होतं एका शॉर्ट्समध्ये, मला आठवतं 54 सेकंद येतात. हे 54 सेकंद, 54 सेकंड आहे का प्रश्नाला? 54 सेकंद आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो माहिती का, टार्गेटिंग केल्याचा काय फायदा होतो? प्रॅक्टिस केल्याचा अजून एक फायदा होतो. प्रॅक्टिस केल्यानंतर आहे ना, कळतं की आपल्या लेवलच्या कुठला क्वेश्चन आहे आणि कुठला क्वेश्चन टफ आहे. हे विदाऊट प्रॅक्टिस नाही कळणार तुम्हाला. असं असं मी सांगू नाही शकत की असा क्वेश्चन आला का हा टफ समजायचा. नाही नाही, तुला प्रॅक्टिसच करावं लागेल. तर जेव्हा मला कळतं ना एखादा क्वेश्चन टफ आहे, सपोज मला कळालं यार 5 प्रश्न मला सापडले पेपरमध्ये जे टफ आहे, ज्याला हात नाही लावायचा आहे. मी शिकवेल एलिमिनेशन कसं करायचंय. 5 पैकी 1-2 ला एलिमिनेशन लागेल किंवा नाही लागणार, बघू आपण नंतरचं. तर बेटा तू 5 प्रश्नांचा टाइम वाचवला. 5 प्रश्नांचा टाइम वाचवला म्हणजे तुला कळते का किती वेळ वाचवला तू? 54 गुणिले 5 कर, किती होतात? म्हणजे जवळजवळ 1 मिनिट, 5 मिनिटं वाचवली तू. 5 मिनिटं वाचवणं हे म्हणजे फिजिक्सच्या पेपरला 1-1 सेकंद महत्वाचा आहे. 5 मिनिटं तर खूप मोठी अमाऊंट झाली. त्या 5 मिनिटामध्ये तू 3-4 प्रश्न व्यवस्थित करशील अजून. दॅट इज द पॉवर ऑफ प्रॅक्टिस. सो ओनली प्रॅक्टिस इज द की, बाकी दुसरं काही नाही. ठीक आहे सर, जमत नाही क्वेश्चन तर कसा करू? टेस्ट सिरीज देताना जर क्वेश्चन जमला नाही, जे इझी टू मीडियम क्वेश्चन आहे ते टार्गेट करायचे. जमलं नाही तर सोडून द्यायचा, नंतर त्याला रिव्ह्यूला टाकायचं. आलं लक्षात? सर, सीईटी फिजिक्स मध्ये फिजिक्सला 99 पर्सेंटाईल किती मार्क्स लागेल तुमच्यानुसार? माझ्यानुसार तसं काही नाही. पेपर कसा येतो त्याच्यावर डिपेंड करेल. असे भरपूर व्हिडिओ भेटतील तुम्हाला, जे आधीच प्रेडिक्ट करून मोकळं होऊन जाऊ आपण. जर मी तुम्हाला आता सांगितलं मिनिमम 40 मार्कांत तुझे 99 पर्सेंटाईल येतील किंवा 99.5 येतील किंवा 100 येतील, बेटा नाही माहिती यार पेपर कसा काढतात. पण मला स्वतःला वाटतं, मला इमानदारीने असं वाटतं की सीईटीचा पेपर चांगला आला पाहिजे. बघा, जर सीईटीचा पेपर टफ आला तरच त्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल जे अभ्यास करताय. जर सीईटीचा पेपर सोपा आला, मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट सांगतो, नीट 2024 हा असा दळभद्री पेपर होता. नीट 2024 चा इतका सोपा होता ना की 720 पैकी 720 ला 50+ विद्यार्थी होते. म्हणजे ज्यांनी आउट ऑफ मार्क्स पाडले ना त्याला पण एम्स दिल्लीला ऍडमिशन नव्हतं. तुम्हाला कळतंय का? 720 पैकी 720 ला 50+ होते आणि एका एम्सला, एका कॉलेजला, एम्स दिल्लीला बघायला गेलं तर एका डिपार्टमेंटला जवळजवळ 30-40 सीट असतात. मग AR1 ला एम्स मिळालं नाही
तर असा पेपर पाहिजे का तुम्हाला? असा पेपर पाहिजे का? पेपर टफ आला पाहिजे. टफ पेपर आला ना तर कचरा बाहेर निघतो. फक्त जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहे ना तेच टिकतात फक्त शेवटपर्यंत. आणि कचरा व्हायचं का अभ्यास करणारा विद्यार्थी व्हायचं हे तुला ठरवायचंय. आता तुझ्याकडे वेळ आहे. आलं का लक्षात? सर खूप क्युरिओसिटी. सर बोर्डसाठी थेरी लर्न करू का? थेरी लक्षात राहत नाही. बोर्डसाठी थेरी कर बेटा. जर लक्षात राहत नाही तर कर मग. आता फिजिक्स स्टार्टिंग पासून स्टार्ट केलं तर चालेल का? आता फिजिक्स स्टार्टिंग पासून स्टार्ट केलं तर चालेल का? चालेल बेटा. बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. यू हॅव नथिंग टू लूज. जो जो व्यक्ती स्टार्टिंग पासून करतोय ना तो आधीच फाटका आहे. आता एखादा फाटका आहे बिचारा भिकारी, त्याच्याकडे काहीच नाही, त्याला लूज करायला काहीच नाही. जे पण करेल त्याने तो श्रीमंतच होणार आहे. करा ना छोट्या छोट्या गोष्टीपासून हे करा. आणि नंतर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक एक मार्कावर आहे ना बेटा, एक एक मार्कावर कॉलेज जिल्हा चेंज होतो. डायरेक्ट तुमचा ब्रांच जिल्हा सगळं चेंज होतं. मला माहिती आहे. बघा जे टॉपर असतात ना, जे टॉपला असतात ना, टॉपवाल्यांना एवढा फरक पडत नाही. पण ओव्हरऑल जो पर्सेंटाईल लागणार आहे तुमचा, तर एक एका मार्काला एक एक मार्क आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला पडले 100 मार्क, 100 मार्क आहे त्या पर्सेंटाईलला, तर त्याच पर्सेंटाईलला 500 विद्यार्थी असतील. मग फक्त तुमचा जो काही त्यांचा सीईटीचा क्रायटेरिया असेल की मॅथ्सला जास्त मार्क पाहिजे तरच मी या 500 मधून हा विद्यार्थी पुढे, किंवा कोणाचं वय कमी पाहिजे असं असेल, त्या बेसिसवर क्वालिफिकेशन होतं. सो तुम्ही जे पण एफर्ट्स करतायत ना ते एफर्ट्स असं समजा, जर तुम्ही एखादा चॅप्टर केला, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स काही पण करा, त्याचा जर तुम्ही जे पण एक एक पाऊल उचलताय ना ते हळूहळू तुमच्या पडद्याच्या मागे, स्क्रीनच्या मागे तुमची एक एक ब्रांच पुढे नेतंय, एक एक तुमचं कॉलेज पुढे नेतोय. म्हणजे कोणाला जर का व्हीआयटी मिळणार असेल तर हळूहळू त्याचे प्रयत्न पीआयसीटी कडे शिफ्ट होत आहेत. कोणाला जर पीआयसीटी मिळणार असेल हळूहळू ते सीओपी व्हीजीटीआय कडे चालले. बरं कोणाला प्रायव्हेट मिळणार असेल तो हळूहळू तो गव्हर्नमेंट कडे चाललाय. म्हणून एक एक स्टेप तुमची महत्वाची आहे. फिजिक्सचे क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही त्याच्यावर बोललोय मी. सर लेक्चर करताना क्वेश्चन सॉल्व्ह. सर आतापासून सिरियस झाले तर सीईटी 97 साठी प्रिपरेशन पॉसिबल आहे का? सीईटी 97 वाले कसं आले? सीईटी 97 कोण? अच्छा सीईटी 97 पर्सेंटाईल. अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे. पॉसिबल आहे बेटा, सगळं पॉसिबल आहे. सर तुमचे लेक्चर आहेत का? माझे लेक्चर आहेत का म्हणजे आहे ना बेटा चॅनलवर. सर फुल सिलेबस कधीपर्यंत कंप्लीट झाला पाहिजे? फुल सिलेबसच्या मागे लागू नको बाळा. फुल सिलेबस मोठा आहे, डेप्थमध्ये करावा लागतो. तुला जेवढं जमलं बोर्डच्या आधी तेवढं कर. मी प्लॅनिंग दिलाय, हा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये मी सगळं सांगितलंय कसं करायला पाहिजे. सेम गोष्ट टू मॅथमॅटिक्स. तो मॅथमॅटिक्समध्ये पण बहुतेक वेक्टर चॅप्टर आहे, लाईन अँड प्लेन आहे, तिथे तुम्हाला जास्त वेटेज आहे. किंवा कॅल्क्युलस आहे. जे जे सोपं वाटतंय ना यार, जे जे सोपं वाटतंय तिथे टार्गेट करा. ठीक आहे, थोडं स्मार्ट बना, स्मार्ट बना. बोर्डासारखं नाही आहे. बोर्डाला कसं आहे ना, बोर्डाला फिक्स असतं की ही अशी थेरी तर अशीच थेरी आहे. तर तुम्हाला सांगतो ना केटीजी पेक्षा सोपा चॅप्टर सापडणार नाही तुम्हाला. मी चॅलेंज करून सांगतो तुम्हाला. डायरेक्ट प्रश्न येतात केटीजीचे, डायरेक्ट आरएमएसचा टेम्परेचरचा देतात, डायरेक्ट रेशो येतात, मासचा रेशो येतात. दरवर्षीची कहाणी. तेच तुम्ही वायडीएससी करा. वायडीएससी मध्ये किती सारे फॉर्म्युले पाठ करावे लागतात ते पण प्रॅक्टिस केल्याने होईल. त्याचा व्हिडिओ आहे, तुम्ही चेक करू शकता. पण मेहनत लागेल. स्मार्ट बना, स्मार्ट. सर ऑप्शन एलिमिनेशन मेथड आणि युनिट्स वापरून ऑप्शन कसं ओढायचा व्हिडिओ निडेड, ते शेवटी शेवटी बनवू. ते ब्लॉकबस्टर व्हिडिओ शेवटी शेवटी, आता नाही. आता नाही. कसं आहे ना, शेवटी तुझ्याकडनं जेव्हा काहीच होणार नाही, काहीच होणार नाही म्हणजे भरपूर होशील, तुला ऍक्सेलरेट करायची जबाबदारी माझी. पण आता नाही, आता नाही. सर प्रॅक्टिकल कसे मॅनेज करायचे? प्रॅक्टिकल कसे मॅनेज करायचे मला नाही माहिती बेटा. सर बोर्डचे न्यूमरिकल घ्या ना बेटा, वेळच नाही. सीईटी साठीच वेळ उरेल ना माझ्याकडे. सर खूप क्युरिओसिटीसाठी विचारतोय, तुम्हाला किती पर्सेंटाईल पडले होते टोटल? मी सगळं सांगेल, माझे पर्सेंटाईल, माझा रँक, सगळी गोष्ट डिस्क्लोज करेल. पण आता नाही, ती योग्य वेळी उद्या, योग्य वेळ आल्यानंतर मी सगळं सांगेल बेटा. ठीक आहे ना? सर टेलिग्रामची लिंक द्या ना प्लीज. हां ठीक आहे सर. पुढे काय? सर फिजिक्सचे जे जे बाकी आहे ते तुमचे व्हिडिओनी कन्सेप्ट पूर्ण होईल का? होईल बाळा, होईल रे, होईल रे. प्रत्येकाला सांत्वन काय देत बसू रे, हे असं आहे का? म्हणजे तुम्ही विचारता होईल का? तुम्हाला माहिती का देवाचा कोणावर विश्वास असतो? म्हणजे देव कोणाला आशीर्वाद देतो माहिती का? ज्याला स्वतःच्या विश्वासावर विश्वास असतो. बिलीव्ह इन युअर सेल्फ यार. तुम्ही कराल, तुम्ही चांगले विद्यार्थी आहात बघा.
स्वतःला आधी गिल्ट घालून टाकायची की मागं काय झालं ते गेलं ते गेलं झालं उडत गेलं. आतापासून चालू करा, एक एक पाऊल ठेवा. अरे नाही ना बेटा, तुला बोर्ड्स करायचं ना बाळा, तू बोर्ड्स कर, 70-80% बोर्ड्सला दे, 20% सीईटी कर, पण परफेक्ट कर. नंतरचं नंतर बघू, आता विचार करू नको त्याचा. आता विचार करून काय मिळणार आहे सांग बरं. 22 तारखेला मॅथ्स होऊ द्या, त्याच्यानंतर बघू ना काय फोडायचं आपल्याला. आणि त्याच्यानंतर 22 तारखेला पूर्ण आपला मार्ग मोकळा आहे. आणि मी आहे ना तुमच्या बरोबर फिजिक्ससाठी. जे पण बेस्ट करता येईल ते करू ना आपण. आतापर्यंत पण करत आलोय, पुढे पण करू बेटा. आता अभ्यास करा. मॅथ्ससाठी पण भरपूर टीम आहे, भरपूर महाराष्ट्रामध्ये चांगले चांगले शिक्षक आहे, केमिस्ट्रीसाठी, फिजिक्ससाठी सगळं चांगलं आहे. तुम्ही फक्त मेहनत करा रे. सर किती इयरचे PYQs केले पाहिजे हे सगळं सांगितलंय, सगळं सांगितलंय. ठीक आहे. सर तुम्ही मला लेट भेटले नाही तर नक्की 99% असते. आता पण येतील बेटा, असं असं बोलू नको. ठीक आहे. ओके, सो दॅट्स इट फ्रॉम माय साइड. सो व्यवस्थित आता तुम्ही व्यवस्थित जा, झोपून जा. उद्या तुमचं प्री बोर्ड असेल तर ते करा. उद्यापासून फ्रॉम टुमॉरो मी तुम्हाला प्लॅनिंग सांगून देतो. एक तास शेवटचा प्लॅनिंग सांगून देतो. त्याच्यानंतर डायरेक्ट लेक्चर्स अपलोड होतील. ठीक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कधीपासून? उद्यापासून. म्हणजे उद्याची काय तारीख आहे? आज 7 तारीख आहे ना. आज 7 तारीख आहे, तर म्हणजे 8 आणि 9 इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कंप्लीट. त्याच्यानंतर मी मॉडर्न चालू करणार. मॉडर्नला आपण पूर्ण फोडून काढू. इथून आपल्याला 7-8 प्रश्न घ्यायचे, लक्षात ठेवा. मॉडर्न कधीपासून चालू करणार? 11 पासून. आणि कधीपर्यंत संपवणार? 20 पर्यंत. आणि त्याच्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी राहील. शेवटचा चॅप्टर करंट इलेक्ट्रिसिटी राहील. आणि हे जे चॅप्टर्स दिले होते त्याच्यामध्ये मी मॅग्नेटिक मटेरियल्स इन्क्लूड केलेलं नाहीये. तुम्ही ते पण करू शकता. तिथून एक प्रश्न येतो. फक्त थोडी थेरी करावं लागेल, पेशन्स ठेवावं लागेल तुम्हाला. व्हिडिओ आहे प्लेलिस्टमध्ये चेक कराल तर मॅग्नेटिक मटेरियल्सचे व्हिडिओ आहेत. 3 व्हिडिओज आहेत, 3 ते 4 व्हिडिओज आहेत. ते कशावर आहे बहुतेक, ते नीटसाठी बनवले मी. पण दॅट थेरी सेम फॉर सीईटी ॲज वेल. थेरीमध्ये काही बदल नाहीये. सो करंट इलेक्ट्रिसिटी हे 22 पर्यंत होईल. सो ऑफिशियली आय एम एक्सपेक्टिंग आपला 22 पर्यंत किंवा त्याच्या आधीच, त्याच्यानंतर तर बिलकुल नाही, त्याच्या आधीच पूर्ण सीईटीचा सिलेबस 85% पूर्ण, म्हणजे 85 ते 90% आपल्या चॅनलवर राहील अवेलेबल. ठीक आहे. सो दॅट्स इट फ्रॉम माय साईड. बाकी तुमचे काही डाऊट्स असतील टेलिग्रामवर इन जनरल, हे सेशन संपल्यानंतर टेलिग्रामवर तुम्ही डाऊट्स विचारा. मी लिंक दिली आहे टेलिग्रामची, तिथं तुम्ही जॉईन व्हा आधी. ठीक आहे. चला, ऑल द बेस्ट. टेन्शन घेऊ नका, सगळं चांगलं होईल. टाइमपास करू नका. फोकस ऑन युअर स्टडीज. बाय बाय.